तुझ्या मुखातनं पडणारा अर्थ ज्ञानेश्वरीचा योग्यच पडेल आणि तुला त्या ज्ञानेश्वरीचा योग्य अर्थ कळेल, असं मौली ज्ञानोबा यांनी त्यांना दृष्टांत दिला, साक्षात्कार दिला. आणि तेव्हापासूनची अशी परंपरा आहे की ज्ञानेश्वरी म्हटलं की साखरे महाराज आणि साखरे महाराज म्हटलं की ज्ञानेश्वरी. पुण्याहून सासवडला जाताना सुलट ज्ञानेश्वरी म्हणायचे आणि सासवडून पुण्याला येताना उलट ज्ञानेश्वरी म्हणायचे. शनिवारवाडा जेव्हा 5 लक्ष रुपयात 7 मजले, आता एकच मजला आहे शनिवारवाड्याचा, तर 7 मजली शनिवारवाडा 5 लाख रुपयात बांधला होता. त्यावेळेस त्यांच्याकडे 21 लाख रुपये होते. इंग्रजी शिकला तर हे तत्वज्ञान सगळं इंग्रजीमध्ये सांगाल आणि आम्हाला एक इंग्रजी येणारा संन्यासी मिळेल, असं लोकमान्य टिळक स्वामीजींना म्हणाले. तर मग आपण असं करू म्हटले, तुम्हाला तत्वज्ञानही येतं, तुम्हाला इंग्रजी येतं, तुम्हाला 2 मिनिटात मी दीक्षा देऊन टाकतो संन्यासाची, तुम्ही संन्यासी व्हा. मग गुरुजी शिकवायचे, आम्ही पळून जायचो, पुन्हा ते आम्हाला पकडायला यायचे, पुन्हा ते बसवायचे. आणि अनुवाद नाही घडला तर गुरुवर्य महाराजांनी मला 1.5-2 वर्ष शिकवलंच नाही. इंजिनिअरिंग केलं पुण्यामध्ये, अभियांत्रिकी MIT महाविद्यालयामधनं न्यायशास्त्राचं अध्ययन केलं. कोणतीही गोष्ट करायची असेल तर आर्थिक गोष्ट तुम्ही स्वावलंबी असाल तेव्हाच तुमचं लोक ऐकतात. स्पष्ट बोलायचे गुरुवर्य महाराज की तुम्ही या परमार्थाचा व्यवसाय करता कामा नये. उद्या जर पोट भरण्याकरता एखाद्याच्या चपला पुसायची किंवा चपला शिवायची वेळ आली तर तुम्ही चपला शिवा, पण या परमार्थाचा तुम्ही व्यवसाय करायचा नाही. म्हणून त्यावेळेला तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी की लोकांना हे करून द्या, ते करून घ्या, ही टेक्नॉलॉजी आमच्याकरता वापरा, या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा आपण स्वतः कंपनी चालू करू, एखादी IT कंपनी. मग त्यावेळेला तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी 97 साली डॉक्टर विजय भटकरांसमोर IT कंपनी सुरू केली की जी आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करते, नोईट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून. वारकरी संप्रदायाचे संस्कार जर जनसामान्यांवर नसते तर आज महाराष्ट्रामध्ये खूप वेगळं चित्र दिसलं असतं. वारकरी संप्रदायाचे या महाराष्ट्र देशावरती अनंत उपकार आहेत. आणि आता हे जे तुम्ही प्रयत्न करताय हा समाज माध्यमाचा फार मोठा प्लॅटफॉर्म आहे की ज्या माध्यमातून तुम्ही समाजापर्यंत या चांगल्या गोष्टी पोहोचवू शकता. तुम्ही वारकरी संप्रदायाशी संलग्न असाल किंवा वारकरी संप्रदायाबद्दल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कितीही कमी संपर्कात जरी असलात तरी सार्थ ज्ञानेश्वरी साखरे महाराज प्रसादिक हे तर नाव ऐकलंच असेल. आणि जर तुम्ही वारकरी संप्रदायाशी संलग्न आहात तर साखरे महाराज परंपरा काय आहे हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल. आज आपण पॉडकास्ट किंवा गप्पा गोष्टी करायला आलो आहोत श्री गुरु यशोधन महाराज साखरे यांच्यासोबत. तर या उद्देश तर आमचा पॉडकास्ट होता, परंतु त्यांच्याशी बोलताना ही जी परंपरा आहे या परंपरेचं वैभव आणि ह्या परंपरेचा वास्टनेस, जे भव्यता आहे हे ऐकून मी शॉक झालो. आणि म्हणून मला अजून जाणून घेण्याची इच्छा झाली. म्हणून आम्ही यशोधन महाराजांना प्रार्थना केली की तुम्ही यांचा ही जी परंपरा आहे, हे जे नाव आहे, याच्या मागचा इतिहास आणि सुरुवात कुठून झाली वगैरे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला साखरे महाराज यांच्या परंपरेबद्दल आणि हिस्ट्री, त्याच्यासोबतच त्यातल्या विलक्षण आणि गोड गोष्टी, साधुतेच्या गोष्टी. महाराज मस्करी नाहीये, एक साम्राज्य दुसऱ्या पिढीत जाता जाता इतकी उलथापालत होते. मोठ्या मोठ्या संतांच्या घरात सुद्धा एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत जाताना त्या गोष्टीतनं किती चाळण लागते. मात्र ही परंपरा जवळपास 350 वर्षांपासून अव्याहत आहे त्या पद्धतीने किंवा त्यापेक्षा अजून इव्हॉल्व्ह होत होत आज वारकरी संप्रदायाला समृद्ध करत आहे. आय होप, आशा आहे तुम्ही शेवटपर्यंत बघाल, म्हणजे तुम्हालाही यातलं मर्म आणि गोडवा आणि वारकरी संप्रदायाचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्ही नवखे आहात, राजा हो, गंमत नाही वारकरी संप्रदाय, एकदा ऐका, ही परंपरा ऐका, मग तुम्हाला कळेल वारकरी संप्रदाय काय आहे. तर आपण पुण्यात राहतात ती लोक किंवा आमच्यासारखे विद्यार्थी, यांच्याकरता अध्यात्म किंवा स्पिरिच्युअलिटी ही 2 गोष्टींमध्ये डिवाइड होतं. एक कमर्शियल, ज्याच्यामध्ये आपण बघतो की मोठे मोठे संप्रदाय किंवा संप्रदाय नाही म्हणता येणार, पण मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सवर त्यांचे फाउंडेशन्स वगैरे असतात, ते एक बघतात. मग त्यांना कधी कधी त्या गोष्टी लॉजिकल वाटतात, पण त्याच्यामधलं कमर्शियलायझेशन पण दिसून येतं. आणि दुसरं जर म्हटलं की साधू वगैरे, तर त्यांना त्यात आता असं वृंदावन वगैरे किंवा काशी ह्याच गोष्टी माहिती आहेत, इव्हन पुण्यात राहून पण. माझ्या भाग्याने आपल्याला आळंदी बघायला मिळाली आणि आळंदीतल्या अशा काही परंपरा आहेत, थोर परंपरा, की आता तुम्ही काल सांगितल्याप्रमाणे 300 वर्ष आपण जुना ट्रॅक त्याचा जातो. आणि त्या 300 वर्षांपासून म्हणजे इव्हन आपण बघायला गेलो तर कुठल्याही परंपरेमध्ये, म्हणजे राजकीय असो की काय असो, हस्तांतर ज्यावेळेस होतं परंपरेचं, पण ते अव्याहतपणे इतक्या लांब चालवणे हे पण त्या परंपरेचं श्रेष्ठत्व आपण मानू शकतो. म्हणून हा आपला सगळा प्रपंच
म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करतो, विनंती, की आम्हा सगळ्यांना तुम्ही गोष्टीच्या स्वरूपात निवांतपणे, नेमकं साखरे महाराज जे आम्ही ऐकतो आळंदीत असताना सुद्धा, एक रिस्पेक्ट आहे, एक असं एक रुतबा म्हणतो आपण, किंवा एक ऑरा आहे की हे संस्थान आहे आणि ही परंपरा आहे. जसं वारकरी म्हणजे ज्ञानेश्वरी पण बघताना जोग महाराज आणि साखरे महाराज अशा दोन प्रती आपल्याला मिळतात. मग आहे काय नेमकं हे, सुरू कुठनं झालं, किंवा याचं मूळ पुरुष वगैरे? आता संप्रदाय या शब्दाचा पहिल्यांदा आपण अर्थ बघू. तर संप्रदाय म्हणजे काय, तर त्याची व्याख्या सांगताना असं सांगतात, सम्यक अविच्छिन्न परंपरेने जे दिलं जातं त्याचं नाव आहे संप्रदाय. संप्रदाय म्हणजे काय, की जी परंपरा अविच्छिन्न आहे, म्हणजे ज्या परंपरेमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड नाही, कोणताही प्रकारचा व्यत्यय नाही, आणि ज्या परंपरे सम्यक म्हणजे योग्य, म्हणजे ज्ञान ज्या परंपरेमध्ये योग्य रीतीने पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केलं जातं त्याचं नाव आहे संप्रदाय. तर वारकरी संप्रदाय त्याच्याविषयी बराच विचार सांगण्यासारखा आहे. तर वारकरी संप्रदाय हा अनादी संप्रदाय आहे. अजून त्याचं स्वरूप सांगायचं झालं तर वैदिक सनातन संप्रदायाचं पूर्णतः विकसित स्वरूप जर कोणतं असेल तर ते हे वारकरी संप्रदाय वैदिक सनातन संप्रदायाचं पूर्णतः विकसित झालेलं स्वरूप आहे. मोठं स्टेटमेंट. हा, म्हणजे मूळ सनातन वैदिक संप्रदाय हा मूळ संप्रदाय, बरोबर. पण सामान्यांपर्यंत पोहोचण्याकरता, त्याचं पूर्ण विकसन होण्याकरता जो संप्रदाय आला तो आहे वारकरी संप्रदाय. आणि हा वारकरी संप्रदाय अनादी स्वरूपाचा आहे. किंबहुना असं म्हटलं जातं की ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. मग त्याच्यामध्ये लोकांना असं वाटतं की मौली ज्ञानोबा यांनी या वारकरी संप्रदायाची स्थापना केली, असं लोकांना वाटतं, सामान्यतः आम्हाला वाटतं. म्हणजे मौलींनी हा संप्रदाय स्थापन केला, पण मौलींच्या पूर्वीही हा वारकरी संप्रदाय अस्तित्वात आहे. मौली ज्ञानोबा यांचे आजोबा किंवा शांती ब्रह्मनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज, तिथपासून ह्याची आपल्याला इतिहास दिसून येतो, किंवा भक्त पुंडलिका त्यांच्याही आधीच आहे. मग असा हा जो वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीची उपासना करणारा हा साखरे महाराजांचा संप्रदाय आहे. तर त्याचं थोडक्यात स्वरूप सांगायचं म्हटलं तर एक श्लोक आहे, वंदे सांबाधिनाथम विकसित हृदित छात्र मत्स्येंद्रनाथम गोरक्षम तस्य शिष्यम गहिनमपचितम श्री निवृत्तीं ततोस्य ज्ञानेशंचाच्युताख्यम यति मुकुटमणिम रामचंद्रम हरिंच तस्मात् सद्वन्य नारायणमथव्युतम नायकं तत्तनुजम भूय श्री नीलकंठम. अशी ही पूर्णतः परंपरा सांगितलेली आहे. तर ही परंपरा आदिनाथापासून आलेली आहे. तर आदिनाथापासून मौलींपर्यंतची परंपरा मी पुन्हा उद्धृत करत नाही, कारण की ती वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांना ज्ञात आहे. गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, मौली ज्ञानोबा अशी ही परंपरा आदिनाथापासून मौली ज्ञानोबा यांपर्यंत आली. मौली ज्ञानोबा यांच्या अवतरणाला या वर्षी आता 750 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर मौली ज्ञानोबा यांचा अवतार हा 750 वर्षापूर्वी झालेला आहे. आणि मौली ज्ञानोबा यांची जी भाषा आहे ती भाषा 750 वर्ष पुरातन अशा स्वरूपाची भाषा आहे. आणि मग त्याच्यानंतर ही साखरे महाराजांची जी परंपरा आहे ती परंपरा तिथून पुढे सुरू होते. तर अच्युत महाराज केसकर हे एक महापुरुष होऊन गेले की जे ज्ञानेश्वरीचे थोर अभ्यासक होते, संत वाङ्मयाचे थोर अभ्यासक होते. आणि त्यांचं कीर्तन पुण्यामध्ये पासोड्या मारुती म्हणून आहे. पासोड्या विठोबाच्या पुढे गेले की पासोड्या मारुती आहे. तर पासोड्या मारुतीच्या मंदिरामध्ये त्यांचं कीर्तन सुरू होतं. आणि कीर्तन सुरू असताना तिथून घोड्यावरून रामचंद्रपंत अमात्य, रामचंद्रपंत जोशी असं त्यांचं नाव, तर ते घोड्यावरून चालले होते. तर हे जे रामचंद्रपंत होते हे रामचंद्रपंत पेशव्यांचे कारभारी होते. कारभारी म्हणजे ज्याला आपण अमात्य असं त्या भाषेमध्ये पूर्वीच्या म्हटलं जातं. त्यांचे सगळी पैशाची व्यवस्था वगैरे किंवा त्यांचे फायनान्स करणं वगैरे अशा प्रकारची गोष्टी ते करायचे. आणि अत्यंत श्रीमंत, खूप संपन्न. आणि घोड्यावरून चालले होते. आणि घोड्यावरून चालता चालता घोड्यावरून सुद्धा ते उतरले नाहीत, घोड्यावरच बसले.
आणि कानावर पडले शब्द त्यांच्या, घोड्यावर बसल्या बसल्यावर का, म्हणजे कीर्तनाला गेले, प्रवचनाला गेले अशातला भाग नाही. तो घोड्यावरती बसल्या बसल्या त्यांच्या कानावरती शब्द पडले. कोणाचे अच्युत महाराज केसकरांच्या कीर्तनामध्ये त्यांच्या कानावरती शब्द पडले की हे जे सगळं भौतिक सुख आहेत, ती भौतिक सुख सगळी नष्ट होणारी आहेत. भौतिक सुख ही तात्कालिक आहेत, आणि जर तुम्हाला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर या सगळ्या भौतिक सुखाचा, संपत्तीचा, धनाचा परित्याग करून वैराग्य पूर्णतेने भगवत चिंतन करणं हे अत्यंत महनीय अशा स्वरूपाचं आहे. आणि त्या भगवत चिंतनामध्येच मानवाचं कल्याण आहे, असं अच्युत महाराज केसकर त्या कीर्तनामध्ये सांगत होते. आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा परिणाम रामचंद्र पंतांच्या मनावर खूप खोलवर झाला. त्याचं कारण सांगतो की कोणाच्या बोलण्याचा परिणाम होतो, ज्याचं वक्तृत्व आहे, जो सुंदर बोलू शकतो, त्याच्या बोलण्याचा परिणाम होतो. पण तो होणारा परिणाम हा तात्कालिक असतो, काही काळापुरता मर्यादित होतो. पूर्ण जीवनामध्ये जर बदल व्हायचा असेल, पूर्ण जीवनाचं जर उन्नयन व्हायचं असेल, तर जीवनाच्या उन्नयनाकरता कोणाच्या शब्दाचा परिणाम होतो, तर संत वाङ्मयामध्ये सांगितलंय, शिष्याची जो नेघे सेवा मानी देवासारखी त्याचा फळे उपदेश. फलद्रूप म्हणजे काय, कोणाचा उपदेश फलद्रूप होतो, तर जो शिष्याची नेघे सेवा, शिष्याकडनं कोणत्याही प्रकारची सेवेची अपेक्षा करत नाही. आता सगळं कमर्शियलायझेशन झालेलं आहे, विद्यार्थी आणि शिक्षक हे नातं झालंय, गुरु शिष्य नातं आता नाही राहिलेलं आहे. तर गुरु शिष्य नात्यामध्ये शिष्याची जो नेघे सेवा, शिष्याकडून काहीही अपेक्षा न करता गुरुकार्य बुद्धीने जो दान करतो त्याचा उपदेश फलद्रूप होतो. किंवा ज्याच्या बोलण्याच्या मागे ज्याची जीवनशक्ती आहे, ज्याच्या बोलण्याच्या मागे अनुभव आहे, ज्याच्या बोलण्याच्या मागे काही तपश्चर्या आहे, अशा तपःपूत जीवनामध्ये केलेल्या तपश्चर्येचा परिणाम त्या उपदेश फलद्रूपतेमध्ये होतो. तर केसकर महाराज जे होते, ते केसकर महाराज अत्यंत तपस्वी होते, स्वतः अत्यंत उत्तम वागणारे होते. आणि त्यांच्या बोलण्याचा परिणाम या रामचंद्र पंत अमात्यांवरती झाला. आणि इतका परिणाम झाला की घरी गेले, तो घोडा सोडला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते अच्युत महाराजांकडे आले. आणि अच्युत महाराजांना सांगितलं, महाराज माझ्याकडे 21 लक्ष रुपये. आता तुम्ही 21 लक्ष रुपये, आता तुम्ही इन्फ्लेशन इंडेक्स, महागाईचा इंडेक्स वगैरे सगळं गणित करा तुम्ही, की त्यावेळेची महागाई, आत्ताची महागाई वगैरे 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 सगळा उपदेश केल्यानंतर तुम्ही शनिवारवाडा जेव्हा 5 लक्ष रुपयात 7 मजले, आता एकच मजला आहे शनिवारवाड्याचा, तर 7 मजली शनिवारवाडा 5 लाख रुपयात बांधला होता. त्यावेळेस त्यांच्याकडे 21 लाख रुपये होते. तर ते म्हणाले की माझ्याकडे हे 21 लक्ष रुपये आहेत, 21 लाख रुपये आहेत. तर तुम्ही सांगितलं की भौतिक संपत्तीमध्ये, सुखामध्ये रममाण न होता जर आध्यात्मिक सुखामध्ये रममाण व्हायचं असेल तर त्याचा सगळ्यांचा परित्याग केला पाहिजे. तर हे मी तुम्हाला समर्पण करतो 21 लाख रुपये. मी आता तुम्हाला सांगितलं की त्यांची जीवनशक्ती आहे, वागणं आहे स्वतःच. आपल्यासारखा असता तर आने दो म्हटलं असता, पण त्यांनी नाही विचार. ते म्हणाले, अरे बाबा मीच सांगतो लोकांना की दानधर्म करा, तर मी तुझं पैसे घेऊन काय करू, मला त्याची आवश्यकता नाही, अपेक्षाही नाही, मला नको, हे तू घेऊन जा. रामचंद्र पंत अमात्य म्हणाले, मी तुम्हाला दान केलेत, मी आता नेणार नाही. ते म्हणाले, मी घेणार नाही. मध्ये राहिले. मग आता त्या काय करायचं संपत्तीचं. मग त्यांच्यामध्ये विचार विनिमय झाला आणि म्हणाले की या संपत्तीचं तू दान कर. नाही, कोणतं दान करतं, अन्नदान कर. द्रव्यदानामध्ये फारच बारीक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. द्रव्यदान करताना तुम्हाला एक गंमत सांगतो की आपण सिग्नलला रस्त्यावरती भिकारी बसलेले असतात, त्यांना आपण जर 10 रुपये दिले तर त्या 10 रुपयाची जर त्यांनी अपेयपान केलं किंवा धूम्रपान केलं तर त्या 5 रुपयाच्या दानामधनं त्यांनी अपेयपान केल्यानंतर त्यात पाप निर्माण होतं आणि त्या पापाचे आपण भागीदार होतो. म्हणून पैसा कोणाला द्यायचा तर योग्य ठिकाणी तो पैसा गेला पाहिजे. मग हे दान वाटून टाक, पैसे टाक असं नाही म्हणाले अच्युत महाराज. ते म्हणले तू अन्नदान कर. अन्नदान कोणालाही करावं, भुकेला जो आहे ना तुला अन्नदान, श्रीमंत गरीब हा विषय नाही. म्हणून हेच म्हणजे जसा पैसे देऊन जसं हा दोष लागू शकतो अन्नदानात, अन्नदानात नाही, जो भुकेला आहे अच्छा, त्या प्रत्येकाला सर्वाभूती अन्न
द्रव्य पात्र विचारून तुम्ही अगदी म्हशीला, हा, गाढवाला, हा, ज्या प्राण्याला भूक लागलेली आहे, अशा माणसाला अन्न द्यावं. ज्याचं भरलं पोट आहे त्याला फक्त देऊ नये. हा, हा, हा. भरलेल्या पोटाला माणसाला अन्नदान नाही, जनावरांना कळतं बरं का, हा, हा. पोट भरलं असतं ते घेत पण नाहीत, पण आपल्यासारखे लोक घेतात असो. म्हणून अन्नदान करताना त्यामध्ये जास्त अधिकार विचार नाही, म्हणून म्हटले द्रव्यदानापेक्षा तू काय कर म्हटले अन्नदान कर. अन्नदान करा. मग त्यावेळेस रामचंद्र पंत अमात्य म्हणाले ठीक आहे, मग गोडधोड जेव घालायचं लोकांना. हा, मग गोडधोड जेव घालण्याकरता काय साखर पाहिजे. हा, मग साखर तर त्यावेळेस बाजारात जायची आणि सगळी साखर ते बाजारामधली घ्यायची हा. आणि त्या साखरेचं काहीतरी गोडधोड करून लोकांना अन्नदान करायचं. हा. मग हे बाजारात गेले रामचंद्र पंत अमात्य की सगळी साखर सगळी घेऊन टाकायची, बाजारात साखरच शिल्लक राहायची नाही. साखरेचा दुष्काळ. साखरेचा दुष्काळ. मग साखर सगळी घेऊन टाकायची, तर मग लोक म्हणाले अरे हे साखरे बो आले, साखरे बो आले. हा. म्हणून ते रामचंद्र पंत अमात्यांचं नाव झालं साखरे महाराज असं. वा, वा, साखरे महाराज या नावाच्या मागे ही कथा आहे आणि घडलेली कथा आहे. हा. तर त्यामुळे त्यांचं नाव साखरे महाराज झालं. पुढे त्यांनी इथं पलीकडे सिद्धबेट म्हणून आहे, त्या सिद्धबेटामध्ये त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून त्यांनी माऊलींना साकडं घातलं हम्म. की माऊली त्यावेळेस सुद्धा म्हणजे 350 वर्षापूर्वी सुद्धा ज्ञानेश्वरीचा अर्थ कळणं हे अत्यंत कठीण होतं. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये शब्द आणि अर्थ असं बघून म्हणजे डिक्शनरी घ्यायची, किंवा आता तर AI आलेला आहे, हो. तर AI ऑटोमॅटिक ट्रान्सलेट करतं. बरोबर. तर AI मधनं निघणारा अर्थ भाव असेल असं सांगता येत नाही. बरोबर. तो फक्त भाषांतर असतं, हा. त्याचा भाव काय तो अभिव्यक्त करू शकत नाही. अजून कितीही AI पुढे गेलं हो. तरी तो भावाभिव्यक्ती करता समर्थ होईल असं मला वाटत नाही. तर बरोबर. भावाभिव्यक्ती करता अंतःकरण पाहिजे, मन पाहिजे. बरोबर. मग ती माऊलींच्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींना नेमका भाव काय सांगायचा आहे हम्म. हे मला कळलं पाहिजे, अशी त्यांची कळकळ. म्हणून त्या ज्या भूमीमध्ये माऊली ज्ञानोबा राहिले, 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा तो सुख सोहळा कायवानू असा 84 सिद्धांचा अजून तिथं वास्तव्य आहे. आणि अशा त्या 84 सिद्धांच्या सिद्धबेटामध्ये रामचंद्र पंत अमात्यांनी उपासना केली आणि उपासना करताना त्यांनी अत्यंत कडक उपवास केले. 21 दिवस त्यांनी अन्नही घेतलं नाही आणि पाणीही घेतलं नाही. आणि माऊलींना म्हणाले, माऊली मला काही नको, मला फक्त तुमचं हृदगत करावं. तुमच्या मनामध्ये ज्ञानेश्वरीच्या अभिव्यक्ती समय नेमका काय भाव होता तो मला कळावा. अशा पद्धतीने त्यांनी 21 दिवस उपोषण केलं, उपासना केली. आणि 21व्या दिवसाच्या शेवटी त्यांना माऊलींनी साक्षात्कार झाला माऊलींचा त्यांना. आणि माऊलींनी त्यांना सांगितलं की बाबा रे, ह्याच्या पुढे तुझ्या मुखातून अभिव्यक्त होणारा जो ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा भावार्थ दीपिकेचा अर्थ असेल तो अधिकृत स्वरूपाचा असेल. तुला तुझ्या मुखातनं पडणारा अर्थ ज्ञानेश्वरीचा योग्यच पडेल आणि तुला त्या ज्ञानेश्वरीचा योग्य अर्थ कळेल असं माऊली ज्ञानोबा यांनी त्यांना दृष्टांत दिला, साक्षात्कार दिला. आणि तेव्हापासूनची अशी परंपरा आहे की ज्ञानेश्वरी म्हटलं की साखरे महाराज आणि साखरे महाराज म्हटलं की ज्ञानेश्वरी, असा अन्योन्य संबंध तेव्हापासून निर्माण झाला. आणि या परंपरेमध्ये पुढे जे अनेक महापुरुष जन्माला आले, त्या सर्व महापुरुषांनी या ज्ञानेश्वरीच्या प्रचार प्रसाराचं कार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये केलं. त्याच्यानंतर हरी महाराज झाले, त्याच्यानंतर नारायण महाराज म्हणजे नाना महाराज साखरे. तर नाना महाराज साखरे हे अत्यंत ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक, थोर अभ्यासक. तुम्ही जर कधी पुण्यामध्ये गेलात तर पुण्यामध्ये महात्मा फुले मंडई आहे. बरोबर. त्या महात्मा फुले मंडईच्या पुढच्या बाजूला श्री शारदा गणेशाचं मंदिर आहे. आणि त्या शारदा गणेशाच्या मंदिरापासून बाजीराव रोडला जर तुम्ही जायला निघाला तिथे साखरे महाराजांचा मठ आहे. तर त्या साखरे महाराजांच्या मठामध्ये ब्रह्मलीन नाना महाराज साखरेंचं वास्तव्य असायचं आणि ते तिथे ते ज्ञानेश्वरी सांगायचे. तर त्यांची थोडासा इतिहास सांगतो. तर त्या काळामध्ये ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करण्याची परंपरा नव्हती. त्याचं कारण म्हणजे प्रवचन करायचं तर संस्कृत ग्रंथावर करायचं. श्रीमद भगवद्गीता असेल, उपनिषद असतील, भागवत ग्रंथ असेल, श्रीमद भागवत, त्याच्यावरती प्रवचन करण्याची परंपरा. आणि त्यावेळेस असं समजलं जायचं प्राकृत ग्रंथावर प्रवचन करणं म्हणजे तुच्छहीन, संस्कृत ग्रंथावरती प्रवचन करणं म्हणजे पांडित्याचं लक्षण. म्हणजे संस्कृत श्रेष्ठ आहेच, पण आपली मायबोली मराठी श्रेष्ठ आहे. मराठी मधल्या असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करायची पद्धत नव्हती.
आता प्रवचनाची पद्धत, पोथी सांगण्याची पद्धत आता नष्ट झाली जवळजवळ. म्हणजे आता आपण जे बघतो ते प्रवचन सांगण्याची ती पद्धत नाहीये, पुराणाची ती पद्धत नाहीये. तर अजून मराठवाड्यामध्ये जर तुम्ही गेला तर मराठवाड्यामध्ये ती पुराण सांगण्याची एक पद्धत आहे, विशिष्ट पद्धत आहे. तर त्याच्यामध्ये काय असतं की 2 माणसं असतात, एक वाचक आणि एक कथा सांगणारा. तो वाचक ओवी वाचतो आणि त्याच्या मागे हा भाव सांगतो. म्हणजे एकाने ओवी वाचायची, एकाने भाव सांगायचा, एकाने ओवी वाचायची, एकाने भाव सांगायचा. अशा पद्धतीने ती पुराण पोथी सांगण्याची परंपरा आहे. तुम्ही मराठवाड्यामध्ये रामायण, हरिविजय इत्यादी जे पुराण ग्रंथ आहेत ते त्या पद्धतीने सांगितले जातात मराठवाड्यामध्ये. तर तशी परंपरा ज्ञानेश्वरीची पोथी सांगण्याची नाना महाराजांनी सुरू केली त्या काळी. आणि नाना महाराजांना कसं की एक वाचणारा असायचा आणि एक ते स्वतः सांगायचे विवेचन त्याचं. तर वाचक नाना महाराजांचा सांगायला लागायचा आणि नाना महाराज रममाण होऊन जायचे सांगताना, भाव सांगताना. आणि कधी कधी तो वाचक झोपून जायचा सांगता सांगता, वाचता वाचता. मग तो झोपला तरी नाना महाराज पोथी सांगायचे, कारण की नाना महाराजांना ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती. आणि नाना महाराजांची परंपरा अशी होती की ती सासवडची वारी करायची. म्हणजे पुण्यामधून सासवडला जायचे आणि सासवडून पुण्याला, म्हणजे सासवड हे सोपान काकांचं स्थान आहे. त्या सोपान काकाच्या स्थानावर दर एकादशीला जाण्याची नाना महाराजांची परंपरा. मग ते पुण्याहून सासवडला जाताना सुलट ज्ञानेश्वरी म्हणायचे आणि सासवडून पुण्याला येताना उलट ज्ञानेश्वरी म्हणायची. इतकी त्यांची ज्ञानेश्वरीची पाठांतराची अवस्था. आणि नुसतं ज्ञानेश्वरी पाठ नाही, तर त्याचा अर्थही अत्यंत सुंदर रीतीने नाना महाराज सांगायचे. तर नाना महाराजांच्या पठडीमध्ये अनेक मोठे महात्मे निर्माण झाले. त्याच्यामध्ये प्रसिद्ध महात्म्यांचा जर विचार करायचा झाला तर लोकमान्य टिळक ते नाना महाराजांकडे श्रवण करायला यायचे. आणि लोकमान्यांच्या इतिहासामध्ये हे सगळं लिखित स्वरूपामध्ये आहे. दुसरे आहेत ब्रह्मलीन स्वानंद सुखानिवासी जोग महाराज. तर स्वानंद सुखनिवासी जोग महाराज सुद्धा नाना महाराजांचे श्रोते होते. आणि ब्रह्मलीन जोग महाराजांनी अमृतानुभव ग्रंथामध्ये त्याची जी प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट लिहिलं आहे की अमृतानुभवाचा अर्थ मी का करू शकलो, त्याचं कारण ब्रह्मलीन नाना महाराजांकडे मी त्याचं संप्रदायपूर्वक श्रवण केलेलं आहे. असं ब्रह्मलीन जोग महाराजांनी त्यांच्या अमृतानुभवाच्या प्रस्तावनेमध्ये स्वतः लिहिलेलं आहे. आणि दादा महाराज साखरे की जे त्यांचे चिरंजीव होते, नाना महाराजांचे चिरंजीव दादा महाराज, त्यांचं नाव विनायक महाराज साखरे. आणि त्यांना सगळीकडे संप्रदायामध्ये दादा महाराज साखरे या नावाने ओळखलं जातं. अशा थोर मोठ्या लोकांना नाना महाराजांनी हा तत्वज्ञानाचा अभ्यास सांगितला आणि अत्यंत थोर महात्मे तयार झाले याच्यातनं. म्हणजे पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये बहुवंशी, काही या परंपरांच्या बाहेरही खूप मोठे मोठे कीर्तनकार आहेत. पण बहुवंशी आपण टक्केवारी काढू शकणार नाही, पण एक 80% जरी विचार केला तरी 80% जी वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार प्रवचनकारांची परंपरा आहे ती एकतर स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेमधले विद्यार्थी आहेत, नाही तर दुसऱ्या साखरे महाराजांच्या. पण मूळ परंपरा ही नाना महाराजांकडून आली. आणि हे सगळं कीर्तनकार प्रवचनकार या महाराष्ट्र देशामध्ये निर्माण करण्याचं श्रेय नाना महाराजांकडे प्रामुख्याने जातं. आणि नाना महाराजांनी असे एकानेक शिष्य, म्हणजे बरेच शिष्य तयार केले, पण हे प्रामुख्याने 1-2-3 तुम्हाला महात्म्यांची मी नावं प्रतिपादन केली. त्याच्यानंतर पुढचे जे विनायक महाराज साखरे, दादा महाराज ज्यांना आपण म्हणतो, तर दादा महाराजांनी नाना महाराजांकडे श्रवण केलं. पण श्रवण केल्यानंतर दादांच्या मनामध्ये असा विचार आला की आपण हे संत वाङ्मयाचा अभ्यास दादा महाराजांकडे केला, पण दादा महाराजांकडे आपण अभ्यास केला तरी सुद्धा आपण संस्कृत काही ग्रंथांचं श्रवण करावं असं त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली. आणि दादा महाराज हे मोठे वकील होते, म्हणजे त्यांचं आध्यात्मिक शिक्षणही खूप चांगलं होतं आणि ते स्वतः वकिली होते. जसं हे साखरे महाराजांचं घराणं वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार प्रवचनकार निर्माण करणारं घराणं आहे, त्याप्रमाणे वकिलांची महाराष्ट्रामधली जी परंपरा आहे ती दादा महाराजांच्या पासनं, म्हणजे दादा महाराजांच्या बहिणीचा मुलगा, त्यांचं नाव आहे नानासाहेब घारपुरे. आणि पुण्यामध्ये ILS लॉ कॉलेज आहे, त्या ILS लॉ कॉलेजची स्थापना नानासाहेब घारपुरेंनी केली. म्हणजे महाराष्ट्रामधले अत्यंत प्रथित यश वकील ते दादा महाराजांचे भाचे. तर असं खूप प्रकांड पंडित या घराण्यामधले, बुद्धिमान अत्यंत. आणि दादा महाराजांच्या मनामध्ये असं आलं की आपण काही संस्कृतचा अभ्यास करावा, असं
दादा महाराजांच्या अंतःकरणामध्ये आलं. मग त्यांनी आपल्या पितृचरणांची परवानगी घेतली की मला काशीला जावं असं वाटतंय. हा. दादा म्हणले जा, काही हरकत नाही. मग काशीला गेल्यानंतर शिकायचं कोणाला, की जो माणूस पूर्ण तयार आहे, जे कीर्तन प्रवचन इथे करणार आहे, म्हणजे आता नवशिक्या नाहीये, संत वाङ्मयाचा परिपूर्ण ज्याचा अभ्यास झालाय, जो स्वतः वकील आहे, अशा माणसाला तिथे शिकण्याकरता गेले. कोणाकडे शिकायचं बराच शोध घेतला. तर त्यावेळेला दादा महाराजांची गाठ लक्ष्मण शास्त्री द्रविड, जे काशीचे मोठे विद्वान, त्यांच्याशी झाली. कशी झाली त्याची ही कथा आहे. तर लक्ष्मण शास्त्री द्रविड महामहोपाध्याय फार मोठे विद्वान, किंबहुना आता सुद्धा ती परंपरा फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आत्ताचे त्याचे जे मुख्य आहेत, ते आमचे माझे गुरु आहेत, त्यांच्याकडे मी न्यायशास्त्राचं काय अध्ययन केलं, तर गणेश्वर शास्त्री द्रविड पूज्य, तर त्यांची ही परंपरा. तर त्या लक्ष्मण शास्त्रींच्या सांगवेद विद्यालयामध्ये वारकरी भजन चाललं होतं. बापरे, काशीमध्ये त्या काळात. बरं, तिथं कसं त्यांना आवडायचं. अच्छा, ते आहेत द्रविड, म्हणजे तामिळनाडूचे, बरोबर, राहतात काशीमध्ये, पण काशीत राहून सुद्धा त्यांना वारकरी भजन आवडायचं. अरे गंमत काहीतरी त्याच्यामध्ये, म्हणजे अलौकिकता आहे. प्रेमच आहे ना, प्रेमच. मग ते भजन ऐकलं तर दादा महाराज त्यांच्या घरी गेले आणि दादा महाराजांनी त्यांचा स्नेह खूप निर्माण झाला. मग कोणाकडे शिकायचं तर तिथे काशीमध्ये एक दक्षिणामूर्ती म्हणून दंडी स्वामी होते, अत्यंत तेजपुंज वैराग्य संपन्न म्हणा, आणि ते कोणाला शिकवायचेच नाहीत, आपल्या आनंदामध्ये महिमेमध्ये असायचे. आणि दादा महाराजांनी जेव्हा त्यांना पाहिलं तर दादा महाराज म्हणाले, शिकायचं तर यांच्याकडेच, दुसऱ्याकडे शिकायचं नाही. मग त्यांच्याकडे जाऊन रोज दादा बसायचे, पण महिमेमध्ये राहणारा महात्मा दादांकडे बघायचं पण नाही. 4 महिने झाले, 6 महिने झाले, दादांकडे त्यांनी बघितलं पण नाही. का आला, कशाला आला, काय विचारलं सुद्धा नाही. दादांनी पिच्छा सोडला नाही, जायचंच. पण एकदा काय झालं की दादा महाराज त्यांच्याकडे गेले असताना स्वामी खूप दुःखी होते, खूप असं विव्हळ झाले होते, रडत होते स्वामी महाराज दक्षिणामूर्ती. दादांनी न राहून विचारलं की स्वामी महाराज काय झालं, कशामुळे आपण दुःखी आहात? ते म्हणाले, माझा एक परशुराम नावाचा शिष्य आहे, आणि त्या परशुरामाला काही कारण नसताना पोलीस घेऊन गेले. काय करावं या विवंचनेमध्ये मी. दादा महाराज वकील होते, 2 मिनिटात म्हणजे काय चिंता करता, मी आहे म्हणजे, चला. ब्रिटिश काळ ना, ब्रिटिश काळामध्ये. दादा महाराज वकील, दादा गेले तिथं, सगळं आर्ग्युमेंट केलं, पोलिसला सांगितलं, 2 मिनिटात त्या परशुरामाला घेऊन आले. 2 मिनिटात काय जेवढा वेळ लागला, लगेच घेऊन आले दादा महाराज. दक्षिणामूर्ती स्वामी प्रसन्न झाले, म्हणले तुला काय पाहिजे ते मी तुला द्यायला तयार आहे. त्यांना ते प्रेमाने म्हणायचे महाराष्ट्र. दादांना म्हणजे महाराष्ट्र, म्हणजे ते मराठा आपल्या महाराष्ट्र देशात आल्यामुळे दादांना ते महाराष्ट्र म्हणायचे. काय म्हणतो महाराष्ट्र, तुला जे पाहिजे ते, आता ह्याच्या पुढचं आयुष्य तुला, ह्याच्या पुढे मी तुला सगळं काही शिकवतो. दोन्ही गोष्टी, एका गुरुचं शिष्यावर किती प्रेम, त्याच्यासाठी सगळं द्यायला तयार, सगळं, आणि विद्येचा किती सदुपयोग एका गुरुप्राप्ती करता करून, किती त्यांनी म्हणजे पाठी लागणं सोडलं नाही. आणि तो क्षण म्हणजे भाग्याचा उदय दादांच्या. दादा हे अवतारीच होते, पण लौकिक दृष्ट्या भाग्याचा उदय. आणि दक्षिणामूर्ती स्वामींनी परिपूर्ण प्राकृत संस्कृत प्रस्थाने दादांना परिपूर्ण शिकवली, आणि दादांनी खूप त्याचं अध्ययन केलं त्या संस्कृत प्रस्थानोत्तरीचं. त्यावेळेला एक गंमत झाली की दादांची, आपल्याला सांगितलं मी अगोदर की लोकमान्य टिळक आणि दादा मित्र. बरोबर. तर काशीमध्ये लोकमान्य टिळक त्यांच्या काही स्वातंत्र्याच्या चळवळीच्या निमित्ताने गेले. तर आपण गेल्यानंतर आपला मित्र आहे गावात, चला भेटायला. म्हणून लोकमान्य टिळक ब्रह्मलीन दादा महाराजांना भेटायला काशीमध्ये आले. आणि काशीमध्ये आल्यानंतर दादांची आणि लोकमान्य टिळकांची भेट झाली. गप्पा झाला. प्रसंग त्या लोकमान्यांच्या चरित्र ग्रंथामध्ये फार सविस्तर लिहिलेला लोकमान्य तो प्रसंग. तर दादांची त्यांची भेट झाल्यानंतर दादांना विचारलं काय करता तुम्ही, म्हटले त्यांना विनायकराव म्हणायचे. आणि दादा लोकमान्यांना बळवंतराव म्हणायचे. म्हणजे अशी मैत्री, म्हणजे नावाने हाक म्हणायचे. काय विनायकराव आणि हे बळवंतराव, अशी दोघांची नावाने हाक मारण्याची मैत्री दोघांची. ते म्हणले काय विनायकराव काय शिकताय तुम्ही इथे, कोण आहे तुमचे गुरु, भेटू तरी. मग दादा लोकमान्यांना घेऊन स्वामीजींकडे घेऊन गेले, दक्षिणामूर्ती स्वामींकडे. आणि दक्षिणामूर्ती स्वामींची विद्वत्ता बघून लोकमान्य टिळक सुद्धा स्तंभित झाले. काय विद्वान महात्मा, खूप चर्चा झाली त्यांच्यामध्ये.
आणि दादा अजूनही आपल्याला असं वाटतं का नाही, तुम्ही आता मला सुरुवातीला म्हणाले की हे इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये करण्याची आवश्यकता आहे, कारण हो. की त्याची बँडविड्थ वाढली पाहिजे, एक्झॅक्टली. लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर त्यावेळेला लोकमान्य टिळक दक्षिणामूर्ती स्वामींना म्हणाले, तुमच्याकडे एवढी प्रखर बुद्धिमत्ता आहे, एवढी विद्वान तुम्ही आहात, एवढ्या मोठ्या अभ्यासक आहात, म्हणजे तुम्ही संस्कृतमध्ये सांगता हे मर्यादित लोकांपुरतं झालं, सगळ्या लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, तुम्ही या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा आलं पाहिजे. तेव्हा तुम्ही एक काम करा की तुम्ही इंग्रजी शिका. बापरे. मग तुम्ही जर इंग्रजी शिकला तर हे तत्वज्ञान सगळं इंग्रजीमध्ये सांगाल आणि आम्हाला एक इंग्रजी येणारा संन्यासी मिळेल, असं लोकमान्य टिळक स्वामीजींना म्हणाले. स्वामीजी म्हणजे प्रत्युत्पन्न, हजार जबाब प्रत्युत्पन्नमती. म्हणाले मी इंग्रजी जर शिकायचं म्हटलं तर कमीत कमी मला कितीही मी बुद्धिमान असलो तरी 4-6 महिने तरी मला जातील, वेळ जाईल थोडासा. पण मग आपण असं करू म्हटले, तुम्हाला तत्वज्ञानही येतं, तुम्हाला इंग्रजी येतं, तुम्हाला 2 मिनिटात मी दीक्षा देऊन टाकतो संन्यासाची, तुम्ही संन्यासी व्हा. म्हणजे तुम्ही जर संन्यासी झाला तर इंग्रजी बोलणारा संन्यासी मिळणारच आहे ना. मी इंग्रजी शिकण्यापेक्षा तुम्हाला मी संन्यासाची दीक्षा देतो, असं स्वामी दक्षिणामूर्ती दादा महाराजांना म्हणाले. आणि चर्चा, अशी सुंदर चर्चा, खूप सुंदर चर्चा झाली. आणि अशा प्रकारे दादा महाराज त्या ठिकाणी बरेच इतिहास सांगण्यासारखा आहे. आणि दादा महाराजांना तिथे आवडलेला ग्रंथ म्हणजे विचारसागर नावाचा ग्रंथ आहे. मला थोडीशी शंका आहे, नक्की विचारसागर ग्रंथ डॉक्टर महाराज पण शिकवतात आहे काय? आम्हाला थोडस त्यात इंट्रोडक्शन द्या. 2 ग्रंथ त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत. एक आहे विचारसागर आणि दुसरा आहे वृत्ती प्रभाकर. तर वृत्ती प्रभाकराविषयी आपण चर्चा करायला नको, कारण की तो फार पुढचा ग्रंथ आहे. त्यामुळे विचारसागराबद्दल थोडीशी तुम्हाला कल्पना आहे, तो माहिती देतो. तर विचारसागर हा जो ग्रंथ आहे हा पंडित निश्चलदासजी म्हणून उत्तर भारतामध्ये एक महान साधू पुरुष होऊन गेले. त्यांचे गुरु म्हणजे दादू पिंजारी. तर दादू संप्रदाय तिथे उत्तर भारतामध्ये. तर पिंजारी म्हणजे ते कापसाचं हे जे करतात ना, पिंजतात, तो पिंजारी समाज तिथे आहे. तर त्याच्याविषयी बराच विचार सांगण्यासारखा आहे. पुन्हा कधीतरी आपण त्याचा विचार करू, पिंजारी कसे होते, काय होते. तर दादू पिंजारी एक होते त्यांचे गुरु निश्चलदासजींचे. तर निश्चलदासजींनी हिंदी भाषेमध्ये वेदांतामधल्या ज्या विचारसरणी आहेत, प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रिया सांगणारा एक ग्रंथ लिहिला विचारसागर, की ज्याच्यामध्ये थोडक्यामध्ये म्हणजे हिंदीमध्ये जसं आपला प्रयत्न असतो की प्रत्येक माणूस साक्षर झाला पाहिजे, लिटरसी रेट ज्याला म्हणतो तो लिटरसी रेट वाढला पाहिजे, त्याप्रमाणे आध्यात्मिक रीतीनेही प्रत्येक माणसाने साक्षर झालं पाहिजे. खूप काही तुम्हाला आलं पाहिजे वगैरे ते प्रत्येकाला जीवन समर्पित करून हे शक्य नाही. पण जर काही तत्वज्ञानाचं कोणी बोलायला लागलं तर ते कळल्यापुरतं तरी आपल्याला आलं पाहिजे. सांगू शकू न शकू हे पुढची गोष्ट आहे. पण वेदांत जर कोणी सांगायला लागला, तत्वज्ञान जर कोणी सांगायला लागला तर ते कळलं तरी पाहिजे, निदान आपल्याला त्याचं आकलन तरी झालं पाहिजे. म्हणजे आपण आध्यात्मिक दृष्टीने साक्षर झालो पाहिजे. मग ही आध्यात्मिक साक्षरता निर्माण होण्याकरता पंडित निश्चलदासजींनी हिंदी भाषेमध्ये, म्हणजे जुनी हिंदी आहे, ब्रजभाषेसारखी हिंदी आहे, तर त्या जुन्या हिंदीमध्ये दोह्याच्या स्वरूपामध्ये रामायण वगैरे जसं आहे, तुलसी रामायण वगैरे जसं आहे, त्याप्रमाणे दोह्याच्या स्वरूपामध्ये वेदांतामधल्या प्रक्रिया, ज्याला विचारसरणी असं म्हणतो, त्या विचारसरणी हिंदी भाषेमध्ये पंडित निश्चलदासजींनी लिहिलेल्या होत्या. आणि त्याचं मराठीमध्येही भाषांतर झालं होतं, पण थोडीशी न्यूनाधिकता त्याच्यामध्ये होती. म्हणून मग दादा महाराजांनी तो निश्चलदासजींचा जो ग्रंथ तो मराठीमध्ये भाषांतरित केला, विचारसागर. आणि तो ग्रंथ आता सगळीकडे प्रचलित आहे. म्हणून वेदांतामध्ये साक्षर होण्याकरताचा जो ग्रंथ तो आहे विचारसागर. आणि लॉजिक मध्ये साक्षर होण्याचा ग्रंथ आहे वृत्ती प्रभाकर. लॉजिक म्हणजे ज्याला आपण तर्कशास्त्र पण म्हणतो. तर्कशास्त्रामध्ये साक्षरता निर्माण करणारा आहे वृत्ती प्रभाकर, आणि वेदांत शास्त्रामध्ये साक्षर करणारा ग्रंथ आहे विचारसागर. या 2 ग्रंथांची दादाने, बरेच ग्रंथ लिहिले दादाने, पण प्रामुख्याने 2, किंवा आता असं आम्ही म्हणतो की विचारसागर आणि वृत्ती प्रभाकर हे वारकरी संप्रदायाचे 2 डोळे. ते विचारसागर, वृत्ती प्रभाकर, त्याच्याविषयी बराच विस्तार सांगण्यासारखा. पहिल्यांदा आपण इतिहासाचा विचार करू. आता आपण इथं होतो की इतिहासाचा आवडता, दादांनी तो ग्रंथ विचारसागर लिहिला, मराठीमध्ये भाषांतरित केला, आणि महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाला दिलेली मोठी देणगी आहे. मग दादा महाराज शिक्षण झाल्यानंतर काशीवरनं पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले, आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांनी नाना महाराजांचा जो मठ आपण सुरुवातीला बघितलं, तिथेच त्यांनी ज्ञानदान करण्याचं काम सुरू केलं.
आणि त्याच्यानंतर त्यांनी जंगली महाराज रोडला आपटे रोड आहे जंगली महाराजच्या मागच्या बाजूला, त्या आपटे रोडच्या तिथे वैदिक धर्माश्रम नावाच्या एका आश्रमाची स्थापना केली पुण्यात. तर तो आश्रम दादांनी स्थापन केला आणि तिथे वैदिक शिक्षण, वारकरी शिक्षण हे देण्याचं त्यांनी कार्य सुरू केलं. आणि त्या आश्रमाकरता त्यावेळेला एक मोठे सावकार होते, नाव नाही सांगणार त्याचं फक्त मी, कारण की कोणाचं नाव आपल्याला सांगायचं नाही, पण घटना आपल्याला सांगतो. तर खूप मोठे सावकार होते. तर त्या सावकारांनी ती जागा घेण्याकरता, वैदिक धर्माश्रम बांधण्याकरता त्यांनी खूप मोठी मदत केली होती दादांना. आणि त्यावेळेस त्यांचा असा आग्रह झाला त्या सावकारांचा, त्या श्रीमंत गृहस्थांचा, की तुम्ही हे वैदिक शिक्षण, वारकरी शिक्षण ज्याप्रमाणे तुम्ही इथे देता त्याप्रमाणे या मुलांना इंग्रजीचंही शिक्षण द्या. तर दादा म्हणेल नाही चालणार. म्हणजे इंग्रजी भाषेचा विरोध नाही, दादा सुंदर इंग्रजी लिहायचे. त्यांच्या माझ्याकडे पत्र आहेत, ड्राफ्ट आहेत, इतकं सुंदर ड्राफ्ट, वकीलच ना ते, इतकं सुंदर त्यांचं ड्राफ्टिंग होतं की विचारायची सोय नाही. विचारसागर तुम्हाला सांगितलं ना, विचारसागरामधली भाषा वकिलाच्या भाषेसारखी आहे. तर सुंदर इंग्रजी यायचं दादांना. पण दादा म्हणाले ज्या वेळेला तो वैदिक शिक्षण घेतो किंवा वारकरी शिक्षण घेतो त्यावेळेला तिकडे मी नाही पाठवणार, कारण तिकडं सांगणार असं वागा तसं वागा, इकडे मी सांगणार वेगळं, डोक्यात सगळं कन्फ्युजन, गोंधळ व्हायचा त्याच्या डोक्यामध्ये. हे एकदा शिक्षण होऊ द्या, मग शिकायला काय हरकत नाही. म्हणजे वैदिक शिक्षण, वारकरी शिक्षण झाल्यानंतर इंग्रजी शिकायला काय हरकत नाही. पण वैदिक शिक्षण शिकतानाच पुन्हा इंग्रजी शिक्षण शिकायला गेलं तर मग ते काही दोन्ही ना घडका ना घाटका अशी अवस्था व्हायची. त्यामुळे इंग्रजीला माझा विरोध नाही, माझा विरोध कशा करता, एका वेळेस दोन्ही शिकण्याकरता विरोध आहे. मग ते म्हणाले हे असं नाही चालणार, त्यांना इंग्रजी शिकवायलाच पाहिजे. दादा म्हणाले की असं नाही होणार, मी नाही हे करत. म्हणजे मी चाललो इथून निघून चाललो. अच्छा, सावकारांनी त्यांना मदत केली. दादांचेही त्याच्यामध्ये काही योगदान होतं, पण काही योगदान त्या सावकारांचंही होतं. अच्छा अच्छा, त्यामुळे मग दादा म्हणाले नाही पटलं तुम्हाला, हे तुमचा आग्रह मला नाही, मी चाललो निघून, मी नाही राहत इथे. तर ते सावकार म्हणाले दादा विचार करा, एवढा पैसा देणारा तुम्हाला दुसरा कोणी माणूस भेटणार नाही, तेव्हा जरा विचार करा. निघतो म्हणताय पण रागाच्या भरात निघून जाऊ नका. दादा त्याला म्हणाले मला पैसे देणारा मिळेल का नाही मिळेल हा प्रश्न दुसरा आहे, पण तुझ्या पैशावर लाथ मारून जाणारा गुरु तुला भेटणार नाही. असं ही गरीब मोमेंट आहे. मग दादा तिथनं निघाले आणि निघून मग तळेगावला काही दिवसांनी आले. तळेगावला आल्यानंतर दादा तळेगावमध्ये राहिले, विठ्ठल मंदिर आहे तिथे तळेगावला. आणि नंतर त्यांनी या साधक आश्रमाची स्थापना केली इथे आश्रमात आळंदीला. आता आपण जिथं बसलोय त्या आश्रमाची स्थापना दादा महाराजांजवळ 125 वर्षापूर्वी या आश्रमाची दादा महाराजांनी स्थापना केली. तेव्हाची वास्तू आणि तेव्हाची वास्तू की थोड्याफार आम्ही म्हणजे काय रिनोव्हेट केलंय, पण त्याचा मूळ साचा आम्ही बदलू दिला नाही. मूळ साचा जशाचा तसा ठेवून त्याचं ज्याला काय म्हणतात पुनरुज्जीवन, पुनर्निर्माण केले, नवीन नाही बांधला. पण जे काही जुनं झालं होतं ते कमी जास्त करून केलंय. मग हा दादा महाराजांनी साधक आश्रम त्यावेळेला स्थापन केला. आणि या साधक आश्रमामध्ये दादा महाराजांनी तेव्हापासून ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं. आणि ज्ञानदानाचं कार्य सुरू करत असताना दादा महाराजांनी या आश्रमामध्ये अशी निर्माण केली योग्यता की ज्याला पूर्णपणे आत्मनिर्भर, कोणाचाही 1 रुपया दादा महाराजांनी देणगी घेतली नाही. आणि आतापर्यंत आमची अशीच परंपरा आहे की आश्रमाकरता आम्ही कोणाचीही रुपया देणगी घेत नाही. आश्रम हा आत्मनिर्भर असला पाहिजे. या दृष्टीने दादांनी काय केलं की आत्मनिर्भरता 2 प्रकारांनी दादा महाराजांनी केली. एक आत्मनिर्भरता केली, मोशी नावाचं गाव आहे इथे, त्या मोशी नावाच्या गावामधली काही घरं दाखवून दिली की या घरामध्ये तुम्ही माधुकरी मागायची आणि माधुकरी मागून तुम्ही अध्ययन करायचं. म्हणजे आळंदीमध्ये ती परंपरा फार जुनी आहे. हा काळ जोग महाराजांशी समकालीन होता की जोग महाराजांच्या समकालीन. म्हणजे दादा महाराजांनी जोग महाराज हे सहाध्यायीच होते. तोच साधारणपणे 5-25 वर्ष 10 वर्ष मागे, म्हणजे वयस्कर जवळजवळ समान. आता मला त्यांची दोघांची वयाची कल्पना नाही एवढी परफेक्ट सांगते, बघायला लागेल. परंपरा जी माधुकरीची आपण आता बघतो तिथे म्हणजे तिथेही माधुकरीच मागितली जायची जोग महाराजांच्या संस्थेमध्ये, आणि इथेही माधुकरीच मागितली जाते. जोग महाराजांच्याकडे अजूनही माधुकरी काही प्रमाणामध्ये मागितली जाते. मुख्य काय की माधुकरीचं अन्न हे पवित्र आहे, अत्यंत पवित्र. मेस मध्ये जाऊन जेवणारे आता कीर्तनकार आहेत. मेस लावतो ना आम्ही शिकतो ते, त्याच्यामध्ये काही गंमत नाही. त्याच्यात काही जी पवित्र गंमत म्हणजे पवित्रता, ती डेप्थ नाहीये. ती मोशी नावाचं आम्हाला गाव दाखवून दिलं.
हा. त्यांच्या 4 पिढ्या झाल्या, आमच्या 4 पिढ्या झाल्या, अजून आमची माधुकरी चालू आहे. बापरे बाप. आणि ती मधुकरी मागत असताना फार बारकाव्याने, म्हणजे त्या मोशी गावामध्ये आता थोडस कालानुरूप थोडे बदल झालेत, पण त्या काळामध्ये माधुकरी मागणाऱ्या मुलाला माधुकरी देणं हा देवाला दाखवलेला नैवेद्य आहे असं ते समजायचे. आणि माधुकरी दिल्याशिवाय जेवायचे नाहीत लोक. ते बापरे. म्हणजे माधुकरी म्हणजे भीक नाहीये, माधुकरी म्हणजे ते अन्न त्या विद्यार्थ्याला ते द्यायचे आणि त्याच्या पाया पडायचे. वा. आणि पाया पडून अशी काही घरं दाखवलेली होती, तिथनं माधुकरी मागून ती मुलं यायची आणि मुलं मग त्या अन्नावरती जगायची. म्हणजे ही एक आत्मनिर्भर, 4 पिढ्या त्यांच्या झाल्या, 4 पिढ्या आमच्या झाल्या, ही परंपरा अजून सुरू आहे. कदाचित ह्या निष्ठेचं कारण हे आहे की डीएनए मध्ये किंवा संस्कारामध्ये बदल नाही होऊ दिला ह्या नियमांनी. ते का, तो फार सूक्ष्म विचार आहे. कधीतरी आपण विचार करू की अन्न का माधुकरीचं महत्वाचं आहे. हा. आणि माधुकरीमध्ये एक थोडक्यात सांगू, जास्त विस्तार नाही करत. आपल्या ठिकाणी असलेला गर्व निवृत्ती करण्याचं साधन ही माधुकरी आहे. म्हणजे आपल्या ठिकाणचा ताठा अभिमान निवृत्त कशा नव्हतं, माधुकरीतनं त्या आपल्या ठिकाणचा अभिमान हा निवृत्त होतो. म्हणून ते मोशी नावाचं गाव दाखवून दिलं, तर तिथे आमच्या 4 पिढ्या माधुकरी मागतात आणि ते देतातही. अशा प्रकारे जेवणाची व्यवस्था आमची दादांनी लावून दिली विद्यार्थ्यांची. आणि दुसरी व्यवस्था दादांनी इथे शेती, या शेतीमध्ये तुम्ही कष्ट करा आणि शेतीमध्ये कष्ट करून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करा, अशी दादांनी ती व्यवस्था लावून दिली. आणि ती व्यवस्था दादांनी लावून दिल्यानंतर इथेही खूप मोठे मोठे विद्यार्थी दादांनी निर्माण केले. त्याच्यामध्ये 2-5 विद्यार्थ्यांची नावं सांगण्यासारखी आहे. तर तुम्ही परवा आदरणीय डॉक्टर महाराजांची मुलाखत घेतली, तर डॉक्टर महाराजांचे जे गुरु आनंदाश्रम स्वामी ते दादा महाराज साखरेंचे विद्यार्थी. अच्छा. ते आनंदाश्रम स्वामी जे ते दादा महाराज साखरेंचे विद्यार्थी. अरे वा. आणि त्यांचीच परंपरा पुढे डॉक्टर महाराज आता त्यांच्याकडेच अध्ययन करून तेच ज्ञानदानाचं कार्य डॉक्टर महाराज करतायत. तर हे आनंदाश्रम स्वामींसारखे काही विद्यार्थी झाले. त्यांच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये रंगनाथ महाराज परभणीकर, ज्यांना आम्ही गुरुजी असं म्हणतो, ते फार मोठे विद्वान होऊन गेले या परंपरेमध्ये. तर रंगनाथ महाराज परभणीकरांनी या संप्रदायामध्ये हे तत्वज्ञान अगदी तळागाळामध्ये नेऊन पोहोचवण्याचं कार्य रंगनाथ महाराज परभणीकरांनी केलं. कुठलं तत्वज्ञान? आपलं वारकरी संप्रदायामधलं जे तत्वज्ञान, विचारसागर असेल, वृत्ती प्रभाकर असेल, संत वाङ्मय असेल, हे सर्व सिद्धांत तळागाळामध्ये नेऊन पोहोचवण्याचं कार्य रंगनाथ महाराज परभणीकरांनी केलं. मराठवाडा, विदर्भ फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी हे पोहोचवलं. आणि दादा महाराजांनी त्यांची जी वारकरी परंपरा आहे ती फार मुंबईपासून फार चंद्रपूर पर्यंत, हल्लाचा राजकीय शब्द आहे चांदा ते बांदा, असं प्रचार करण्याचं काम दादांनी केलं, बांद्यापर्यंत, चांद्यापासून. तर परवा एक घडलेली गोष्ट सांगतो की एक चंद्रपूर, आदिलाबाद, गडचिरोली त्या भागातही दादा महाराजांनी, म्हणजे आता तर आपल्याला तिथं पाऊल टाकणं कठीण आहे, म्हणून नक्षलवादी एरिया आहे तो, फार विशेष प्रश्न आहे. म्हणजे नक्षलवाद्यांनी घेरलेला सगळा तो एरिया आहे, भाग येतो. पण तिकडे सुद्धा दादा महाराजांचे शिष्य त्या गडचिरोली, आदिलाबाद या भागात. परवाच एक गृहस्थ आले अचानक, म्हणजे मला ही कल्पना नव्हती. परवाच एक गृहस्थ आले आणि ते गृहस्थ मला म्हणाले की आम्ही दादा महाराजांचे शिष्य आहे. म्हणलं कुठले? म्हणले मी गडचिरोलीचा. म्हणजे कसं काय? म्हणले आमचे गुरु दादा महाराजांकडे शिकलेत. आणि तिकडे पर्यंत, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, अगदी विदर्भ, पार आदिलाबाद, म्हणजे तेलंगणामध्ये पर्यंत दादा महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचं काम केलं. आणि ते गुरुजींनी पण मराठवाडा, विदर्भ या भागात खूप प्रचार प्रसाराचं या वारकरी संप्रदायामध्ये काम केलं. त्यांचे जे दुसरे शिष्य, तर दादा महाराजांचा अजून एक महत्वाचा कार्य, ज्याप्रमाणे त्यांनी विद्यार्थी तयार केले त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी सार्थ करून प्रकाशित करणारे पहिले महापुरुष म्हणजे दादा महाराज साखरे. तर दादा महाराजांनी ही ज्ञानेश्वरी सार्थ अशी प्रकाशित केली पहिल्यांदा. आणि दादा महाराजांच्या नंतर दादा महाराजांचे शिष्य तात्या महाराज साखरे, त्यांचं नाव आहे डॉक्टर नीलकंठ मोडक. तर हे दादा महाराजांचे शिष्य, त्यांची धुरा मग तात्या महाराजांनी वाहिली. तात्या महाराजांचा पण फार मोठा विचार सांगण्यासारखा आहे. तात्या सांगतो. तर मोडक हे दादा महाराजांचे जावई. दादा महाराजांना एक कन्या होत्या, त्यांचं नाव येसुताई. आणि दादा महाराजांना एक मुलगाही होता. दादा महाराजांचा त्या मुलाच्या संबंधाने विषय निघाला तर तुम्हाला सांगतो आठवण.
तर दादा महाराजांनी नुसतं आध्यात्मिक तत्वज्ञानाचा प्रचार नाही केला, सामाजिक कार्यही खूप केलं. हम्म. तर त्यावेळेला प्लेगची साथ, आता जसं कोरोना होता तसा तेव्हा प्लेग, हम्म. तर त्या प्लेगमध्ये जो माणूस मृत व्हायचा, निवर्तायचा, तर त्याला खांदा द्यायला कोणी मिळायचं नाही. त्याचं कारण काय की 4 लोक जर खांदा द्यायला गेले तर त्यातल्या एकाला प्लेगची लागण व्हायची, अशी अवस्था. मग त्यावेळेस खांदे कोण देतं? लोकमान्यांनी आव्हान केलं, खांदे द्या, खांदे द्या, पण कोणी, दादा महाराज खांदे देण्याकरता गेले त्यावेळेला. म्हणजे आपल्या मृत्यूची कशाचीही तमा न बाळगता दादा महाराज त्या ठिकाणी प्लेगच्या रुग्णांना खांदा देण्याकरता कायम द्यायचे. तर काय झालं, ते प्लेगची साथ चालू होती. दादा एका गावाला प्रवचनाला गेले होते आणि प्रवचनाला गेल्यानंतर त्यावेळेस ही साधनं काही नव्हती, दळणवळणाची, ज्याला आपण कम्युनिकेशनची साधनं काही नव्हती, मोबाईल फोन वगैरे काही नाही. त्यावेळेस तार चालायची. आता ते तार पण बंद झाला, आता माहितीच नाही, बंद झाली तार. आता परवाच ऑथोराइजली तार हा प्रकार बंद केला पोस्टाने. अच्छा, आता एक 2-5 वर्षापूर्वी. अरे तर त्यावेळेस हे कम्युनिकेशनचं दळणवळणाचं माध्यम म्हणजे तार. तर दादा प्रवचनाला बसले होते आणि प्रवचन चालू होतं. प्रवचन चालू असताना दादांना तार आली म्हणजे काहीतरी घडलं विपरीत किंवा काहीतरी घडलं असं घाबरायचे. मग ती तार त्या लोकांनी आणून दिली दादांना पटकन, घाईघाईने आणून दिल्यानंतर प्रवचन चालू होतं. तार आणून दिली, दादाने ती उघडून पाहिली आणि उघडून पाहून ती मांडी खाली ठेवली. प्रवचन तसंच चालू पुढे. जेवढा प्रवचनाचा निर्धारित वेळ होता तेवढ्या वेळ दादांनी प्रवचन केलं आणि संपवलं. संपवल्यानंतर लोकांनी कुतूहलाने दादांना विचारलं की काय तार होती? ते म्हणाले, माझा मुलगा निवर्तला. म्हणजे काही परिणाम झाला नाही त्यांच्या प्रवचनावरती. तर हे ब्रह्मलीन तात्या महाराज साखरे म्हणजे नीलकंठ मोडक हे दादांच्या भावाचे जावई आणि ते खूप उच्च विद्या विभूषित होते. ते डॉक्टर होते आणि डॉक्टर होते ते मिलिटरीचे डॉक्टर होते. आणि सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये पूर्ण युरोपमध्ये त्यांनी वैद्यकीय सेवा देण्याचं कार्य केलं. कारण इंग्रजांचीच सत्ता होती, त्यांच्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांनी डॉक्टरकी केली. पूर्ण युरोपमध्ये त्यांनी ते देण्याचं कार्य केलं आणि ते सगळं म्हणजे मिलिटरीमध्ये लवकर रिटायरमेंट होते, असं काही उशिरापर्यंत नसते. जसं आपल्याला 60ला रिटायरमेंट असते तसं मिलिटरीमध्ये लवकर, आता आहे ना शॉर्ट सर्व्हिस कमिशन, तशा पद्धतीने ते मिलिटरीमध्ये त्यांचं काम संपलं, ते परत आले. आणि परत आल्यानंतर ते दादांच्याकडे आले आणि दादांना आल्यानंतर म्हणले, या जावे बुवा, बसा. काय तर विचारलं दादांनी, कसं काय येणं केलं? म्हणले, मला हे तुमच्याकडचं तत्वज्ञान शिकायचंय. ते म्हणले, कठीण आहे. म्हणले, हे तुम्ही जर तुमचे जावईपणाचे जोडे बाहेर काढून याल तरच हे शिकता येईल. त्यांनी त्यांच्या जावईपणाचे जोडे बाहेर काढले आणि शिष्य स्वरूपानं दादा महाराजांना परिपूर्ण शरणागत आले आणि फार कमी कालावधीमध्ये दादांकडे त्यांनी अध्ययन केलं. आणि हे आश्रम बांधण्यामध्ये त्यांचा मुख्य सहभाग, कारण की व्यवहारामधलं ज्ञान खूप त्यांना. आणि त्यांनी मिलिटरीमध्ये ते सांगायचे की मी मिलिटरीमध्ये अनकरप्टेड राहिलो, 1ही रुपयाची मी लाच घेतली नाही. ते असं सांगायचे मिलिटरीमध्ये. आता युद्ध जोपर्यंत नाही तोपर्यंत प्रत्येकाला मिलिटरीमन व्हावंसं वाटतं. बरोबर. आणि युद्ध सुरू झालं की प्रत्येक जण घरी पळून येण्याचा प्रयत्न करतो. आणि घरी पळून येण्याकरता त्या मिलिटरी मधल्या डॉक्टरचं अनफिट नावाचं एक सर्टिफिकेट लागतं. तर ब्रह्मलीन तात्या सांगायचे, माझ्याकडे अनफिट सर्टिफिकेट मागण्याकरता हजारो लोक यायचे. मला मागेल तो पैसा देण्याकरता ते तयार असायचे. आणि मी जर अनफिट सर्टिफिकेट त्यांना दिलं असतं तर मला कोट्यवधी रुपये मिळाले असते. आश्रमावरती सोन्याचे पत्रे मी टाकायचं सामर्थ्य माझ्याकडे आलं असतं. पण पहिल्यांदा म्हणले, मी ती जर पैसे घेतले असते तर आश्रमात आलोच नसतो. कारण की धन जर मला चुकीच्या मार्गाने आला असतं तर माझी इथे येण्याची बुद्धी झाली नसती. एवढं अनकरप्टेड, एवढ्या मोठ्या स्थानावर असून असे तात्या महाराज अत्यंत हुशार आणि डॉक्टर असल्यामुळे त्यांच्याकडे वेदांत शास्त्राकडे शास्त्रीय दृष्टीमधून बघण्याची दृष्टी होती. म्हणजे वेदांत हा उगाच पौराणिक ग्रंथ आहे, भाकड कथा आहे असा नाही, तर सायंटिफिकली त्या ग्रंथाकडे कसं बघावं ही दृष्टी ब्रह्मलीन तात्या महाराजांकडे होती. आणि ब्रह्मलीन तात्या महाराजांनी सायंटिफिकली हे ग्रंथ शिकवले. ज्याप्रमाणे आपण सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स शिकतो, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे ग्रंथ सगळे विषय शिकतो, त्या भौतिकशास्त्राच्या, रसायनशास्त्राच्या पद्धतीने ब्रह्मलीन तात्या महाराजांनी वेदांत शिकवला.
तर भौतिकशास्त्र शिकताना किंवा रसायनशास्त्र शिकताना ते टेबल असतं, काय म्हणतात ते पिरियॉडिक टेबल वगैरे असतं सगळं. त्या पिरियॉडिक टेबल्सच्या माध्यमातून आपण सगळ्या त्या रसायनांचा अभ्यास करतो. तसंच भौतिकशास्त्रामध्ये नकाशे, चार्ट, पहिलं एक, त्याच्यानंतर दोन, त्याच्यानंतर हे प्रकार असं चार्टच्या माध्यमातून आपण अभ्यास शिकतो. तर तात्या महाराजांनी पहिल्यांदा वेदांत शास्त्र हे टॅब्युलर किंवा चार्टच्या स्वरूपामध्ये आणलं. फ्लो चार्ट किंवा टेबल या पद्धतीमध्ये पहिल्यांदा तात्या महाराजांनी हे वेदांत शास्त्र आणलं आणि त्या पद्धतीने ब्रह्मलीन तात्यांनी वेदांत शास्त्र शिकवलं. फार सुंदर आहे, तुम्हाला मी दाखवीन नकाशे कसे असतात ते. म्हणजे आहेत सगळे, आपण ते जपलेले आहेत, म्हणजे छापलेले सुद्धा आहेत. आणि त्यांनी ज्ञानेश्वरीचा इतका जबरदस्त अभ्यास सायंटिफिकली, की ज्ञानेश्वरीमध्ये विषय किती आलेले आहेत, या विषयाच्या ओव्या कुठे आहेत, याचा रेफरन्स काय, त्याचा उलट रेफरन्स काय, अशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला. आणि ज्ञानेश्वरीचा एक अध्याय एका चार्ट मध्ये बसवला. म्हणजे पूर्वी त्यांनी बसवला होता, पुढे तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या, पण ज्ञानेश्वरीचा एक अध्याय एका चार्ट मध्ये, म्हणजे एक चार्ट आपण पाहिला की पूर्ण अध्यायाचा आपल्याला आकलन होईल, अशा पद्धतीने त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. ज्ञानेश्वरीमध्ये विषय काय आलेत, ज्याला आपण आता मराठीमध्ये कीर्द खतावणी असं पूर्वीच्या मराठीमध्ये, तर कीर्द म्हणजे रोजचा हिशेब, आणि खतावणी म्हणजे तो हिशेब कोणाच्या खात्यामध्ये ते पैसे टाकायचे, आणि त्या खात्याचा उलटा रेफरन्स म्हणजे बॅलन्स, आपण ज्याला डे बुक म्हणतो, पुन्हा प्रत्येकाचं खातं वगैरे काढणं, असं अकाउंटिंगच्या मेथडमध्ये पूर्ण ज्ञानेश्वरी त्यांनी बसवली. की ही ओवी, ह्याचा रेफरन्स इथे, ह्याचा रेफरन्स पुन्हा उलटा कुठे इथे, ह्याचा रेफरन्स या ग्रंथात, असं बरोबर सगळं सुंदर रीतीने त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर माझे तीर्थरूप गुरुवर्य साखरे महाराज त्यांनी या आश्रमाची धुरा वाहिली. जवळ त्यांनी एक 60-65 वर्ष या ठिकाणी अध्यापन करण्याचं काम केलं. अत्यंत कष्टामधून त्यांनी हे अध्ययन केलं. कारण की मी तुम्हाला सांगितलं की माधुकरी मागितल्याशिवाय इथं तात्यांनी दादांनी शिकवलं नाही प्रत्येकाला. म्हणजे मलाही तीर्थरूप, हेच मी विचारणार होतो, विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही येता, पण तुम्ही सुपुत्र किंवा तुम्ही, मलाही माधुकरी मागायला लावली तीर्थरूप गुरु महाराजांनी प्रत्येकाला. फक्त मी जन्मभर माधुकरी मागितली नाही, पण एक महिना 2 महिने दरवर्षी मला माधुकरीला जायला लागायचं. आणि मी माधुकरी मागायचो म्हणजे एक आळंदीमधले श्रेष्ठ महापुरुष होऊन गेले नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, त्यांच्या मठामध्ये मी भिक्षा मागायचो. आणि दुसरं माऊलीच्या मंदिरामध्ये ते अंगावर उपरणं घेऊन, हातात 3 ताट सगळं घेऊन मी, माझे बंधू आहेत चिदंबरेश्वर साखरे, आम्ही सगळ्यांनी माधुकरी मागितली. आणि तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी पण माधुकरी मागितली. आणि इतक्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं की विचारायची सोय नाही. तर त्यांना त्यावेळेला फक्त 1.5 भाकरी माधुकरी मिळायची, 1.5 भाकरी. तर ते मोशीला न जाता चरोली म्हणून गाव आहे, त्या चरोली गावामध्ये तीर्थरूप गुरुवर्य महाराज माधुकरी मागायला जायचे. आणि माधुकरी फक्त 1.5 भाकरी, आणि त्या 1.5 भाकरीमध्ये पूर्ण दिवस घालवायचा. एक वेळ 2 म्हणजे दुपारी पुन्हा माधुकरी मागायची, त्या माधुकरीमध्ये पूर्ण दिवस घालवायचा. आणि पुन्हा नियम असा होता त्यावेळेला की ती माधुकरी, समजा भात भाजी बिजी सगळं असेल, ती माधुकरी आणायची. आणि आता इंद्रायणी सगळी अस्वच्छ झाली, तो एक वेगळा विषय आहे. त्यावेळेस इंद्रायणी फार सुंदर होती. म्हणजे मला असं वाटायचं आतापर्यंत माझी काय पूर्वपुण्य आहे की या पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तीर्थाच्या काठावरती मला तिचं रोज दर्शन होतंय, तिच्या सान्निध्यामध्ये मला राहायला मिळतंय, हे मला फार भाग्याचं वाटायचं. अजूनही भाग्य आहेच. ऐकायला येते, तेच किती प्रसन्न आल्हाददायी वाटतं. आता पण सगळं लोकांनी तिचं प्रदूषित करून टाकलं. मी ऐकण्याबद्दल बोललं, दर्शनाचं तर पुण्य आहेच, पण ते पूर्वीच तुम्ही सांगत माधुकरी त्या इंद्रायणीच्या पाण्यात बुडवायची आणि तो लगदा खायचा. अरे बाप रे, म्हणजे जिभेचे चोचले पुरवायचे नाहीत. भात भाकरी सगळं एकत्र ते म्हणजे ते माधुकरीची कसं ताट, ताट्यावरती फडकं बांधायचं आणि ते फडकं असं धरून आपण माधुकरी मागतो. तर ती नदीमध्ये बुडवायची आणि बुडवून ती खायची. म्हणजे जिभेचे चोचले तुम्ही पुरवायचे नाही. ह्या पद्धतीने तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी वेदांत शास्त्राचं अध्ययन केलं. ही पद्धत जी होती माधुकरी रिलेटेड पाण्यात बुडवायची, काही ठराविक, कारण की मी एका कुठल्या तरी साधू बद्दल की हे असे करायचे असं ऐकलंय की ही त्या काळचा नियम होता की बहुतेक सगळं काही ठिकाणी कडक एवढं वागायचं, काही ठिकाणी कडक वागायचे नाही, पण नियम इंद्रायणी ती बुडवायची माधुकरी. अरे राम. आणि बुडवून ती माधुकरीचं प्राशन करायचं. आज जे जगाला म्हणतं आहेत, जगापर्यंत पोहोचलेले महाराज, साधू, संत, कीर्तनकार आहेत,
हे याचं जे केंद्र आहे, शक्ती केंद्र जे आळंदीत काय, कदाचित याचं कारण हे असू शकतं. फार म्हणजे पूर्वीच्या काळी फार तपस्या होती, आता एवढं नाही राहिलं. आता फार त्याचं प्रमाण कमी झालंय सगळं. कमी होत गेलं. महाराजांनी ते इंद्रायणी नदीमध्ये बुडून माधुकरी खायची. आणि फक्त गुरुवर महाराजांना तात्या महाराजांकडे अध्ययन करण्याकरता 4-4.5 वर्ष मिळाली. म्हणजे ते इथे आल्यानंतर 4-4.5 वर्षांनी त्यांच्या खांद्यावरती ती धुरा आली साधकाश्रमाची. म्हणजे त्यांचं देहावसान झालं ब्रह्मलीन तात्या महाराजांचं. आणि 4 वर्षात तीर्थरूप गुरुवर महाराज या ठिकाणी शिकले त्यांच्याकडे. फार मोठं अध्ययन केलं, फार मोठं. आणि त्याच वेळेला आपल्याला सांगितलं की ब्रह्मलीन येसुताई साखरे या दादा महाराजांच्या कन्या त्या या आश्रमामध्ये होत्या. तर महाराजांना महाराज त्यांना मातोश्री म्हणायचे. तर त्या मातोश्रींकडे त्यांनी गुरुवर महाराजांनी त्यांचा संभाळ अत्यंत विदुषी, फार म्हणजे पूर्ण त्यांना ज्ञानेश्वरी गाथा पाठ. पण त्यांनी कधी कीर्तन प्रवचन केलं नाही ताईंनी, कधीच नाही. कारण की आपल्या संप्रदायामध्ये काही दंडक आहेत, नियम आहेत. त्या नियमाला अनुसरून इतकं प्रगाढ तत्वज्ञान की मोठे मोठे विद्वान अभ्यासक त्यांना जर काही आडलं तर ताईंकडे विचारायला यायचे. मग ताई त्या ग्रंथाच्या या पानावरती या कोपऱ्यात या ओळीमध्ये हा विषय सांगितलेला आहे असं ताई सांगायच्या. इतकी विदुषिता. पण त्यांनी कीर्तन प्रवचन केलं नाही. ते म्हणले माझं जागा आहे, मी नाही व्यासपीठावर बसणार. एक त्यांनी नियम दंडक, तर त्याच्याविषयी बरोच वादविवाद होण्यासारखे, पण त्यांनी तो नियम स्वतःला घालून घेतला होता. म्हणून मग त्या ब्रह्मलीन ताई आणि तीर्थरूप गुरुवर महाराजांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. गुरुवर महाराजांनी जवळजवळ 60-65 वर्ष या आश्रमाची धुरा वाहिली. आणि अनेक विद्यार्थ्यांना गुरुवर महाराजांनी शिकवले, अनेक विद्यार्थी. आणि गुरुकार्य बुद्धीने हा या जातीचा आहे, हा या पंथाचा आहे, हा या वयाचा आहे, हा गरीब आहे, श्रीमंत, कसलाही विचार नाही आला की त्याला ज्ञानदान केलं प्रत्येकाला. ह्या गोष्टीवर फक्त एकच वाक्य मला म्हणजे उल्लेख करावासा वाटतो की भरपूर लोकांना असं वाटतं की ह्या जाती प्रथेवर किंवा ह्या गोष्टीवर ब्राह्मणेतर समाजाने काम केलंय. पण हे किती मोठं उदाहरण आहे ना की ज्ञानदान, तुम्ही सामाजिक अधिकार तर सगळे द्याल, ज्ञानाचा अधिकार जो नवता तो तुम्ही ब्राह्मण कुलातलेच ना, साखरे महाराज तुमचे तीर्थरूप, तुम्ही किती महान कार्य केले त्या काळात. आणि याच्यात नाही, हे आमच्या डोक्यात सुद्धा विषय नाही. आता हे सगळं एक्झॅक्टली मोठं आहे असंही वाटत नाही. नाही, आपण काही वेगळं करतो असंही नाही. इट्स नॅचरल, नैसर्गिक आहे. म्हणजे हा या जातीचा म्हणून मी शिकवलं, हे आमच्या डोक्यात सुद्धा नाही, विषयच नाही हा. आता ते लोकांना दिसतो नाही दिसतो हा प्रश्न वेगळा, पण हा विषय खऱ्या वारकऱ्याच्या मनात आहे. खऱ्या वारकऱ्याच्या मनात हा विषय कधीच वारकरी शब्द लागला आणि तिथे संपलं. काही त्याच्यामध्ये विषय नाही. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना तीर्थरूप गुरुवर महाराजांनी शिकवलं. किंबहुना जेवढ्या तन्मयतेने मला किंवा माझ्या भावाला शिकवलं तेवढ्याच तन्मयतेने प्रत्येका विद्यार्थ्याला शिकवलं. माझ्या मातोश्रींनी अन्नदानाचं कार्य अजून करतायत त्या. आणि तीर्थरूप गुरुवर महाराजांनी ज्ञानदान केलं. आणि ज्ञानदान करत असताना तीर्थरूप गुरुवर महाराजांना आधुनिक विज्ञानाची ही दृष्टी आहे. अरे वा. त्यांनी कार्य करताना आता काय गंमत होते की या सांप्रदायिक पातळीवरती काम करत असताना आधुनिक विद्वानांच्या पातळीपर्यंत लोक नाही जात. अरे हा मुद्दा आपण आता विद्यापीठीय पातळीवरती संत वाङ्मयाचा अभ्यास थोडासा वेगळ्या पद्धतीने केला जातो, पण फार नगण्य. बरोबर. म्हणून तीर्थरूप गुरुवर महाराजांची अशी इच्छा होती, भावना होती की आपण जे सांप्रदायिक स्वरूपाने अध्ययन करतो ते विद्यापीठीय पातळीवरतीही गेलं पाहिजे, अशी तीव्र गुरुवर महाराजांची इच्छा. मग त्यावेळेला गुरुवर महाराजांनी ठरवलं की ज्ञानदेव अध्यासन नावाच्या अध्यासनाची स्थापना करावी, असं गुरुवर महाराजांनी ठरवलं. खरं तर विद्यापीठीय पातळीवरती ज्ञानदेव अध्यासन सुरू करणं हे सरकारचं काम आहे. आणि सरकारकडे त्यावेळेस तीर्थरूप गुरुवर महाराजांनी खूप पाठपुरावाही केला. पण सरकारने सांगितलं की तुम्ही आम्हाला निधी द्या तरच आम्ही ते अध्यासन. अच्छा, सरकार आपल्याकडे सरकार म्हणलं तुम्ही निधी द्या, आम्ही सुरू करतो. मग तीर्थरूप गुरुवर महाराज आणि त्यावेळेस एक मोठे संत होऊन गेले, वरदानंद भारती म्हणून नांदेडचे आहेत ते, अनंतराव आठवले असं त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव. तर वरदानंद भारती एक मोठे कीर्तनकार, त्याने आणि तीर्थरूप गुरुवर महाराजांनी निधी निर्माण केला समाजामधनं. आणि लोकवर्गणीतनं एक मोठी रक्कम पुणे विद्यापीठाला दिली. आणि पुणे विद्यापीठामध्ये पहिल्यांदा संत वाङ्मयाचा अभ्यास करणारं
ज्ञानदेव अध्यासन पुणे विद्यापीठामध्ये सुरू झालं. नंतर बरीच संत वाङ्मयाची अध्यासन सुरू झाली, पण पहिल्यांदा संत वाङ्मयाचा विद्यापीठीय पातळीवरती अभ्यास करण्याकरता ज्ञानदेव अध्यासनाची स्थापना तीर्थरूप गुरुवर महाराजांनी केली. नंतर ज्या वेळेला ज्ञानेश्वरीला, ग्रंथराज ज्ञानेश्वरीला लिहायला 700 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळेला तीर्थरूप गुरुवर्य महाराजांच्या मनामध्ये असा संकल्प आला की ज्ञानेश्वरी ही ताम्रपटावर मुद्रित करावी. म्हणून पूर्ण ज्ञानेश्वरी 9000 ओव्या त्या ताम्रपटावर महाराजांनी कोरल्या आणि त्या ताम्रपटावर कोरलेले संपूर्ण ज्ञानेश्वरीला सोन्याचं पाणी दिलं आणि त्याच्यावरती मीना वगैरे भरून अशी ती ताम्रपत्र ज्ञानेश्वरीची तयार केली. आणि त्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास केंद्र आळंदी क्षेत्रामध्ये सुरू करावं अशी तीर्थरूप गुरुवर्य महाराजांची इच्छा होती, पण काही कारणानं त्याच्यामध्ये काही थोड्याशा अडचणी आल्या आणि ते अजून प्रयत्न चालू आहेत त्या ज्ञानेश्वरी अभ्यास केंद्राचं सुरुवात करण्याचं. आणि त्याचबरोबर ग्रंथराज ज्ञानेश्वरी दृक्श्राव्य स्वरूपामध्ये समाजाच्या समोर तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी आणली. तर त्यावेळेला आदरणीय पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर सर आणि तीर्थरूप गुरुवर्य महाराज यांनी ही ज्ञानेश्वरी दृक्श्राव्य स्वरूपामध्ये समाजासमोर आणली. म्हणजे अत्याधुनिक जे तंत्रज्ञान आहे, ज्याला आपण टेक्नॉलॉजी म्हणतो, त्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी लोकांसमोर गेली पाहिजे. म्हणजे काही वेळेला काय होतं की पारंपरिक लोकांना तंत्रज्ञानाचं आवड असतं आणि ज्यांना तंत्रज्ञान असतं ते म्हणतात हे असलं काय गोष्टींना तंत्रज्ञान वापरायचं. म्हणजे दोन्हीचा समन्वय होण्याची गरज आहे. म्हणजे अत्याधुनिक टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आणि हे तत्वज्ञान या दोघांचा समन्वय होण्याची आवश्यकता आहे. बरोबर. म्हणून या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी ज्ञानेश्वरी समाजासमोर नेली. आणि साधारणपणे 97-98 साली ज्या वेळेला इंटरनेट शब्द सुद्धा आपल्या कानावर नव्हता किंवा इंटरनेट वापरण्याचं जे मूल्य होतं ते 120-140 रुपये एका तासाला इंटरनेट म्हणजे मूल्य जेव्हा पडायचं, त्यावेळेला तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी डॉक्टर विजय भटकर सरांनी ही ज्ञानेश्वरी जगभर पोहोचवली. आता विश्वात्मके देवे अशी जी मौलींची प्रार्थना आहे, त्या विश्वात्मक ज्ञानेश्वरीला, विश्वात्मक देवाला पूर्ण जगामध्ये कोणाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं कार्य तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी केलं. आणि त्यावेळेला केंद्र सरकारने जवळजवळ एक 50-60 लाख रुपयाचा निधी दिला होता आणि इंडियन हेरिटेज या प्रोजेक्टच्या अंतर्गत ही ज्ञानेश्वरी पूर्ण जगभर पोहोचवली गेली आणि त्याचा उपयोग झाला. खूप लोकांनी पाहिलं. म्हणजे आपल्याकडे ते तंत्रज्ञान त्यावेळेला अवगत नव्हतं, पण परदेशामध्ये मात्र ते अवगत होतं. त्यावेळेस गोष्ट सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये थोर कवी कुसुमाग्रज, त्या कुसुमाग्रजांची नात अमेरिकेमध्ये होती आणि तिच्याकडे हे सगळं पोहोचलं दृक्श्राव्य ज्ञानेश्वरी. आणि ती तिने अभ्यासली आणि तिथे त्या प्रवचन करायच्या. तर तीर्थरूप गुरुवर्य महाराजांची भेट त्यांची एकदा झाली. त्या म्हणाले मी अमेरिकेत असते पण तुमची मी शिष्य आहे. तीर्थरूप गुरुवर्य महाराज म्हणाले मी कधी अमेरिकेला आलो नाही, तुम्ही माझ्याकडे कधी आला नाहीत, कसं काय? तर म्हणले तुम्ही जी ज्ञानेश्वरी इंटरनेटवर दिलेली आहे त्या दृक्श्राव्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या द्वारे मी अमेरिकेमध्ये ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करतो. कुठलं साल असावं? साधारणपणे 2000 साली. अरे वा. तर त्याच्यामध्ये त्या दृक्श्राव्य ज्ञानेश्वरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला ती ज्ञानेश्वरी दिसतेही आणि ऐकू येते. त्यावेळेस फार ते अवघड होतं. आता खूप सोपं आहे टेक्नॉलॉजिकली. एका तासा 2 तासात आपण हे करू शकतो. युट्यूब फेसबुक पण नव्हतं ना त्यावेळेस. नाही, फार युट्यूब फेसबुक फार नंतर ऑर्कुट वगैरे होतं. त्याच्यानंतर आलं हे. त्याच्या 10 वर्षापूर्वी ही ऑनलाईन नेलेली आहे. आणि तेव्हा मग अॅनिमेशन तयार केली गुरुवर्य महाराजांनी ज्ञानेश्वरीची. बापरे. तर ओम नमो जे आद्या या मंगलाचरणामध्ये मौली ज्ञानोबा गणेश हा ओंकारमय असं सांगितलेलं आहे. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकार. मग हे काय लक्षात येत नाही, व्हिज्युअलाइज होत नाही. मग हे व्हिज्युअलाइज करण्याकरता तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी त्याची अॅनिमेशन तयार केली ज्ञानेश्वरीची. 16व्या अध्यायामध्ये मंगलाचरण आहे. मावळवीत विश्वाभासू, नवले उदयला चंडांशू, अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता. सूर्य आहे गुरुरूपी, तो अज्ञानाचा अंधकार नाहीसा करतो. काही व्हिज्युअलाइज होत नाही, पण त्याची अॅनिमेशन्स गुरुवर्य महाराजांनी तयार केली आणि त्या अॅनिमेशन्सच्या द्वारा ही संपूर्ण ज्ञानेश्वरी समाजासमोर नेण्याचं कार्य तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी केलं. म्हणजे तंत्रज्ञान, आधुनिकता याचं संप्रदायाला कुठेही वावगं नाहीये. फार गैरसमज आहेत संप्रदायाबद्दल. इव्हन आम्ही आनंदीत राहून आम्हाला गैरसमज होते असं म्हणायला काय हरकत नाही की संप्रदाय फार माग आहे. त्यातल्या कोणी इंग्लिश बोलणार किंवा बाहेरचे असतील ते कुठे टेक्नॉलॉजी वापरत असतील,
पण त्याही पेक्षा 2000 साली इतकी टेक्नॉलॉजी वारकरी संप्रदाय वापरतोय. बघा बरं, हे किती त्यावेळेला myth busting खूप आहे. खूप 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 हो. आणि खरंच त्याचा उपयोग झाला. लाखो लोकांनी परदेशामध्ये ज्ञानेश्वरी ती हो. पाहिली त्यावेळेला. हं. आणि आदरणीय डॉक्टर भटकर सरांनी तीर्थरूप गुरुवर्य महाराजांचं शिष्यत्व पत्करून पूर्ण या वेदांत शास्त्राचा अभ्यास केला, खूप अभ्यास केला. हो. म्हणजे डॉक्टर भटकर सर जसे सुपर कम्प्युटरचे जनक आहेत, त्याप्रमाणे या तत्वज्ञानाचे वेदांत शास्त्राचे फार मोठे गाढे अभ्यासक आहेत. अरे. तर अशा प्रकारे कार्य तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी केलं. त्याबरोबर गुरुवर्य महाराजांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून. आणि त्यात महत्वाची गोष्ट काय की निरपेक्षपणे सगळं कार्य केलं. या संप्रदायामध्ये प्रत्येकाने जे कार्य केले ते निरपेक्षपणानं. हो. म्हणजे गुरुवर्य महाराजांनी एकही रुपया कीर्तनाचा घेतला नाही. फक्त जायचं यायचं भाडं. आणि त्यावेळेला जर कोणाकडनं भाडं जास्त आलं तर ते मनी ऑर्डरनी तीर्थरूप गुरुवर्य महाराज परत काय गोष्ट पाठवायचे. करता? एवढ्या निरपेक्षपणे याचं कार्य तीर्थरूप गुरुवर्य आलं महाराजांनी दान केलं. म्हणून ठेवून घ्यावं तसंही नाही. त्याच्यानंतर गुरुवर्य महाराजांनी ग्रंथसंपदा ही फार मोठ्या प्रमाणामध्ये लिहिली. जवळजवळ 125च्या जवळपास ग्रंथ तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी लिहिले. आणि त्यातले बरेच ग्रंथ म्हणजे संत वाङ्मयावरती, वेद वाङ्मयावरती, तुकोबारायांवरती, शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या संबंधाने अनेक ग्रंथ लिहिले. पण जास्तीत जास्त जे ग्रंथ आहेत ते सगळे ज्ञानेश्वरीच्या संबंधाने ग्रंथ लिहिले. जवळजवळ 50-60% ग्रंथ, 125 ग्रंथापैकी 60% ग्रंथ तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या संबंधाने लिहिले. म्हणजे एक आपल्याला उदाहरण सांगतो की आता आपण ज्या ओवीचा थोडासा विचार बघितला, अॅनिमेशन ज्या ओवीवरती केलं, तर मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अध्वजाब्जिनी विकासू वंदू आता, ही 16व्या अध्यायामधली मंगलाचरणाची माऊलींची ओवी आहे. तर या ओवीच्या अनुषंगानं त्याचा विस्तार, त्याच्यावरती भाष्य तीर्थरूप गुरुवर्य महाराजांना जवळ 1500-1600 पानांचं भाष्य एका ओवीवरती 1600 पानांचं भाष्य तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी लिहिलं. आणि हे 1600 पानांचं भाष्य लिहून सुद्धा तीर्थरूप गुरुवर्य महाराज असं कधी म्हणाले नाहीत की हे परिपूर्ण भाष्य झालं, असं तीर्थरूप गुरुवर्य महाराज म्हणाले नाहीत. हा त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीमधला काहीसा अंश मी तुम्हाला सांगितला. एका ओवीवरती जवळजवळ 1600 पानं लिहिलं आणि त्याचा अर्थ पूर्ण झाला असं गुरुवर्य महाराजांना वाटलं नाही. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये किती अर्थ भरलेला आहे, किती त्याची सखोलता आहे, त्याचा विचार जर करायला गेलो तर ते अत्यंत सखोल स्वरूपाचा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. म्हणजे आपलं अनंत आयुष्य ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला पुरणारी नाहीये. म्हणजे एखादा जर माणूस म्हणाला मला ज्ञानेश्वरी पूर्ण कळाली तर ते फार धारष्ट्याचं ठरेल. असं ज्ञानेश्वरीच्या संबंधानं तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी लेखन केलं. म्हणजे ज्याप्रमाणे तंत्रज्ञान आहे, अध्यात्म आहे, याच गोष्टींसोबत गुरुवर्य महाराजांनी सामाजिक कामही खूप केली. म्हणजे आळंदी पंढरीच्या वारीबरोबर तीर्थरूप गुरुवर्य महाराज ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे 14 वर्ष विश्वस्त होते. संस्थानचे आळंदी महाराज जे माऊलींचं जे संस्थान आहे त्या संस्थानचं 14 वर्ष विश्वस्तपद महाराजांनी सांभाळलं. आणि त्यावेळेला आळंदी पंढरपूर महामार्ग असेल, पालखी महामार्ग, तो भाव व्हायच्याकरता प्रयत्न केला. आणि पहिल्यांदा, आता भरपूर आहेत रुग्णवाहिका, पण पहिल्यांदा रुग्णवाहिका आणण्याचं काम तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी केलं वारीमध्ये. म्हणजे अनेक लोकांना भेटून एखादी रुग्णवाहिका वारीसोबत असावी याचा प्रयत्न तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी केला. त्याच्यानंतर सामाजिक कामाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर गुरुवर्य महाराजांनी इंद्रायणीवरती जे आळंदीत घाट बांधलेले आहेत तर ते आळंदी देहू परिसर विकास समिती नावाची एक समिती स्थापन केली. त्याच्यामध्ये आमचे आदरणीय डॉक्टर कराड सर आणि तीर्थरूप गुरुवर्य महाराज या दोघांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा. तर या दोघांनी लोकवर्गणीतनं हा पूर्ण घाट बांधला. आता ज्या कमानी दिसतात, गरुड स्तंभ दिसतो, ती स्क्रीन दिसते मोठी, तर हा जो सगळा प्रकल्प आहे त्याचे अध्यक्ष तीर्थरूप गुरुवर्य महाराज. आणि तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी अत्यंत कष्टाने तो घाट बांधायचं काम केलं. आणि अशा प्रकारे सामाजिक असेल, पारमार्थिक असेल, विद्यापीठ पातळीवर असेल, सगळ्या पातळीवरती या संत वाङ्मयाचा प्रचार प्रसार कसा करता येईल याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी केला. आणि हे करता करता ग्रंथलेखनाने खूप विद्यार्थी तयार केले, अनेक विद्यार्थी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक गुरुवर्य महाराज म्हणायचे मी कीर्तनकार नाहीये, मी कीर्तनकारांचा कारखानदार आहे. म्हणजे मी स्वतः कीर्तन करतो ठीक आहे, पण मी कीर्तनकार निर्माण करणारा कारखानदार आहे. असे अनेक कीर्तनकार या परंपरेने या महाराष्ट्राला दिलेत.
आणि या परंपरेमध्ये आता सांगितल्याप्रमाणे गुरुकार्य बुद्धीने हे सगळे कीर्तनकार किंवा प्रवचनकार ही परंपरा कार्य करते. कोणाकडनं रुपयाची अपेक्षा न करता निस्वार्थ बुद्धीने हे मौलींचं तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचावं याच्याकरता या परंपरेचा प्रयत्न आहे. मी स्वतः तर एक प्रकारे वारसदार त्या परंपरेचे. तर तुमचं ते बालपणातलं जीवन कसं गेलंय? माझं जे बालपणीचं जीवन आहे, माझा जन्मच या आश्रमामध्ये झाला. त्यामुळे आईच्या गर्भामध्ये असल्यापासनं ही सगळे वेदांत संत वाङ्मय माझ्या कानावरती पडत होतं, सतत पडत होतं. आणि लहानपणापासून मी गुरुवर महाराजांनी आम्हाला आवडो न आवडो त्यावेळेस लहानपणी या गोष्टी आवडत नसतात. तर लहानपणी संस्कृत व्याकरण गुरुवर महाराजांनी मला शिकण्यामध्ये प्रवृत्त केलं. पंडित माधव गणेश जोशी निपाणीकर शास्त्री होते. त्या निपाणीकर शास्त्रींकडे मी लहानपणीच म्हणजे वयाच्या 8व्या वर्षापर्यंत मी संस्कृतचं व्याकरणाचं पूर्ण पाठांतर माझं झालं होतं. म्हणजे अष्टाध्यायी नावाचा एक संस्कृत व्याकरणाचा भगवान पाणिनीचा एक ग्रंथ आहे, सूत्र ग्रंथ. त्या सूत्र ग्रंथामध्ये 4000 सूत्र आहेत. तर 4000 सूत्र मी लहानपणीच माझ्याकडनं पाठ करून घेतली. त्याच्यानंतर अमरकोश आहे, म्हणजे संस्कृत डिक्शनरी आहे. तर ती संस्कृत डिक्शनरी पूर्ण माझ्याकडनं पाठ करून घेतली होती. नंतर लघु सिद्धांत म्हणजे असे अनेक ग्रंथ माझ्या लहानपणी शिकलो. माझं एक 5वी-6वी पर्यंत साधारणपणे 5वी-6वी पर्यंत असताना ही ग्रंथ पाठ म्हणजे लहानपणी पाठांतराला महत्व असं आपल्या संप्रदायामध्ये. हे शिकणं पुढची गोष्ट आहे, पण जोपर्यंत तुमची धारणा शक्ती मजबूत आहे तोपर्यंत पाठांतराला फार महत्व. म्हणून पाठांतर माझ्याकडनं अगदी 7वी-8वी पर्यंत तुम्ही अर्थचिंतन करायचं नाही, बंधन असायचं आम्हाला. तुम्ही अर्थाचं चिंतन हे तत्वज्ञानाचे ग्रंथ पहिल्यांदा पाठांतर करा. आणि पाठांतर काय होतं की पाठांतर करताना जर हे अर्थचिंतन करत बसलो तर पाठांतर होत नाही. म्हणून पहिल्यांदा तुम्ही पाठांतर करा. म्हणून आधी फीड करून घेतली, प्रोसेसिंग फीड करून घेतलं. बरोबर आहे. प्रोसेसिंग एडिटिंग अजून मग नंतर पहिल्यांदा पाठांतर करून घेतलं लहानपणी. असा सारासार विचार करून बनलेली सिस्टीम आहे. इथे आश्रमात जेव्हा मुलं येतात ना तेव्हा त्यांना एकदम शिकवत नाहीत. पहिलं 1-1.5 वर्ष तुम्ही पाठांतर करा आणि पाठांतर झाल्यानंतर मग या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तर लहानपणी पहिल्यांदा माझ्याकडनं त्या व्याकरणाचं संस्कृत व्याकरण संस्कृत काव्य हे सगळं पाठांतर माझ्याकडनं लहानपणी करून घेतलं गेलं. तेव्हा लहान मुलांचं काय, मी लहान मुलगा, बहिरंग प्रवृत्ती असते, सगळं खेळण्याचं वय असतं. त्यामुळे मग गुरुजी शिकवायचे, आम्ही पळून जायचो, पुन्हा ते आम्हाला पकडायला यायचे, पुन्हा ते बसवायचे. माझा भाऊ आणि आम्ही दोघं त्यांच्याकडे व्याकरणाचा अभ्यास केला. नंतर मुसळगावकर शास्त्री म्हणून पूर्वमीमांसेचे मोठे विद्वान काशीचे, ते इथे आश्रमामध्ये राहिले, त्यांच्याकडे काही पूर्वमीमांसेचं अध्ययन केलं. आत्ताचे पद्मश्री त्यांना नुकताच जाहीर झाला असे पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड, जे आता भारतामधले संस्कृतचे सगळ्यात मोठे विद्वान आहेत, न्यायाचे ज्योतिषाचे सगळ्यात मोठे विद्वान. तर त्यांच्याकडे काही काळ मी न्यायशास्त्राचं अध्ययन केलं. त्याच्यानंतर एक कानिटकर शास्त्री म्हणून भोपाळचे होते, त्या भोपाळच्या कानिटकर शास्त्रींकडे योगसूत्रांचा मी काही अभ्यास केला. आणि तीर्थरूप गुरुवर महाराजांकडे हे मी सुरुवातीच्या काळामध्ये अध्ययन ह्या बाकीच्या लोकांकडे माझं झालं. आणि नंतर मात्र तीर्थरूप गुरुवर महाराजांकडे मी वेदांत शास्त्राचं अध्ययन चालू केलं. साधारणपणे माझी 10वी झाल्यानंतर मी वेदांत शास्त्राच्या अध्ययनाला सुरुवात केली. कारण की 10वी पर्यंत गुरुवर महाराज म्हटले हे शिकायचं नाही, आता तू पाठांतर करायचं. म्हणून माझ्या 10वी झाल्यापासून मी तीर्थरूप गुरुवर महाराजांकडे वेदांत शास्त्राचं अध्ययन सुरू केलं. आणि गुरुवर महाराजांकडे मी म्हणजे माझं शालेय शिक्षण मी शिकतच होतो. आणि गुरुवर महाराजांचा हा कायम नेहमी दंडक असायचा की तुम्ही व्यावहारिक शिक्षण हे घेतलंच पाहिजे. कारण की व्यावहारिक शिक्षण जर नसेल तर तुमचं पोट भरणार कशावरती? कीर्तना प्रवचनाचं तर आपण एक छदाम घ्यायचं नाही, रुपया घ्यायचं नाही, गुरुकार्य बुद्धीने ते करायचं. मग तुमच्याकडे जर संपत्ती नसेल तर तुम्ही एकदम समाजामध्ये बाहेर फेकलं जातं, कोणी तुम्हाला कुत्र विचारत नाही. म्हणून कीर्तनकार प्रवचनकारांनी स्वतःच्या पायावर व्यावहारिक दृष्टीने आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असलं पाहिजे. कोणतीही गोष्ट करायची असेल तर आर्थिक दृष्ट्या तुम्ही स्वावलंबी असाल तेव्हाच तुमचं लोक ऐकतात. तुमच्याकडे जर आर्थिक दृष्ट्या संपन्नता नसेल, निदान पायावर उभं जर नसाल तर कोणी तुमचं ऐकत नाही. म्हणून गुरुवर महाराजांचा नेहमी सांगणं असायचं की तुम्ही तुमच्या पायावर उभं राहायला पाहिजे. त्याकरता व्यावहारिक शिक्षण. आणि इतकं स्पष्ट बोलायचे गुरुवर महाराज की तुम्ही या परमार्थाचा व्यवसाय करता कामा नये. उद्या जर पोट भरण्याकरता एखाद्याच्या चपला पुसायची किंवा चपला शिवायची वेळ आली तर तुम्ही चपला शिवा, पण या परमार्थाचा तुम्ही व्यवसाय करायचा नाही. म्हणून गुरुवर महाराजांनी आम्हाला व्यावहारिक शिक्षणामध्येही रत ठेवलं. आणि जेव्हा मी शाळेमध्ये जायचो तर त्या कॉलेजच्या वयामध्ये पहिल्यांदा सकाळी 6:30ला इथे पाठ असायचा. तर सकाळी पाठ घ्यायचा आणि पाठ घेऊन मग शाळेमध्ये, कारण शाळेमध्ये मी पुण्याला होतो बालपणापासून, तर मग शाळेमध्ये जाताना पुण्याला जायचं, पण इथे पाठ घ्यायचा. आणि पाठामध्ये आमचा आश्रमाचा एक कडक नियम आहे, शिस्त आहे की आदल्या दिवशी जे आपण शिकू
त्याचा दुसऱ्या दिवशी अनुवाद केलाच पाहिजे. अनुवाद जर केला नाही तर पुढे शिकवायचं नाही. एकदा काय झालं, माझ्या काही घडला नाही अनुवाद माझ्याकडनं, आणि अनुवाद नाही घडला तर गुरुवर्य महाराजांनी मला 1.5-2 वर्ष शिकवलंच नाही. 1.5-2 वर्ष शिकवलं नाही मला. तू अनुवाद केला नाही, मी तुला शिकवणार नाही. मग शेवटी काहीतरी कारणानं पुन्हा शिकवण्याकरता सुरुवात झाली. मग गुरुवर्य महाराजांकडे मी विचारसागर आहे, वृत्ती प्रभाकर आहे, जो आता तर्कशास्त्राचा ग्रंथ तो आहे. त्याच्यानंतर संत वाङ्मयामधली भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरीच्या काही भाग, चांगदेव पासष्टी, चिरंजीव पद, अशा बऱ्याच ग्रंथांचं तीर्थरूप गुरुवर्य महाराजांकडे अध्ययन केलं. अगदी शेवटी पर्यंत सुद्धा माझं शिकणं सुरूच होतं गुरुवर्य महाराजांकडे. एक वेदेश्वरी नावाचा ग्रंथ आहे, त्या वेदेश्वरी नावाच्या ग्रंथाचं तीर्थरूप गुरुवर्य महाराजांकडे अगदी शेवटपर्यंत मी आणि माझा भाऊ रोज संध्याकाळी आम्हाला 1-1.5 तास तो वेदेश्वरी नावाचा ग्रंथ तीर्थरूप गुरुवर्य महाराज शिकवायचे. म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गुरुवर्यांकडे मी माझं काहीतरी पूर्वजन्मीची पुण्याई, आणि म्हणून मी ह्याचा अध्ययन करा. आणि कसं आहे माहिती का, की आश्रमामध्ये येणारी मुलं किंवा आता तुम्ही परमार्थामध्ये प्रवृत्त आहेत, खूप आनंदाची गोष्ट आहे. पण तुम्हाला काय सहजासहजी या गोष्टीत प्रवृत्ती नाही झाली तुमची. कशाचा तरी त्याग करून तुम्हाला घर सोडावं लागलं, तुमचं गाव सोडावं लागलं, सगळं सोडून तुम्ही इथे आलाय, म्हणून तुमच्या कानावर हे शब्द पडतायत. म्हणजे तुमचा काहीतरी प्रयत्न आहे त्याच्यामध्ये, आणि तुमचा जो हा सगळा परमार्थ घडतोय हा प्रयत्नाचा परमार्थ आहे. पण माझ्या मनात परमार्थ करावा असा काही विषय नव्हताच. माझ्या प्रारब्धाने हा परमार्थ घडत गेला. म्हणजे काही लोकांचा असतो प्रयत्नाचा परमार्थ, पण माझा आहे तो प्रारब्धाचा परमार्थ. म्हणजे मी कीर्तन प्रवचन करेन का नाही, मी याच्यात प्रवृत्त होईल, मी शिकणं हे माझं कर्तव्य होतं. मी शिकलो, पण शिकून हे पूर्ण कीर्तन प्रवचन करणं वगैरे अवघड होतं. त्याचं कारण मग कीर्तन प्रवचन करताना होणारे कष्ट मी बघितले होते तीर्थरूप गुरुवर्य महाराजांचे. महिना घराच्या बाहेर यायचं. महाराजांचा नियम असा होता की आश्रमाच्या बाहेर पडल्यानंतर अन्न सेवन करायचे नाही. बापरे. जे घरून शिदोरी घेऊन जायचे तेच सेवन करायचे, आणि फळं. पाणी पिताना सुद्धा प्रवासात पाणी नाही, कुठेतरी विहीर बघायची, त्या विहिरीचं पाणी स्वतः काढायचं आणि मग ते पाणी प्यायचं. इतका आचार संपन्न महात्मा. आणि ते करताना किती कष्ट, म्हणजे 2-2 तास बोलायचं, प्रवास करायचा, पुन्हा एवढं चांगलं काम करून सुद्धा लोक नावं ठेवायची, असं नाही तसं नाही. म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा पदरी असं खूप वाईट वाटायचं त्या गोष्टींचं. आणि मग त्यामुळे वाटायचं की आपण कीर्तन प्रवचन करावं का न करावं, हे शिकणं तर आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण की स्वाध्यायात माप प्रमदितव्य, अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य, हे ज्ञान संपादन करणं आपलं कर्तव्य. पण जगभर फिरून, महाराष्ट्रभर फिरून, देशभर फिरून कीर्तन प्रवचन करावी काय, याच्याबद्दल मी साशंक होतो. म्हणजे ते मी करेन किंवा न करेन मला काही माहिती नाही. पण तेव्हा मी जेव्हा शिकत होतो तर गुरुवर्य महाराजांनी व्यावहारिक शिक्षणामध्ये आम्हाला प्रवृत्त केलं. आणि मी इंजिनिअरिंग केलं पुण्यामध्ये, अभियांत्रिकी MIT महाविद्यालयामधनं. आणि नंतर साधारणपणे 96-97 सालांपासून डॉक्टर विजय भटकर सरांबरोबर मी काम करतोय. तर तीर्थरूप गुरुवर्य महाराजांची अजून एक संकल्पना की हे शिक्षण जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणून त्यावेळेला तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी की लोकांना हे करून द्या, ते करून घ्या, ही टेक्नॉलॉजी आमच्याकरता वापरा, या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा आपण स्वतः कंपनी चालू करू, एखादी IT कंपनी. मग त्यावेळेला तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी 97 साली डॉक्टर विजय भटकरांसमोर एक IT कंपनी सुरू केली, 1997 साली, की जी आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करते, नोईट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून. तर ती कंपनी आता IT क्षेत्रामध्ये मोठं काम करते, E-गव्हर्नन्स मध्ये वगैरे. तर ही ज्ञानेश्वरीचं किंवा संत वाङ्मयाचं या तंत्रज्ञानाच्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता आपणच एक संपत्ती निर्माण करावी, लोकांकडे हात पसरण्यापेक्षा आपणच एखादी कंपनी सुरू करावी, आणि त्या कंपनीच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करून लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचावं, याकरता त्यांनी कंपनी सुरू केली. त्याच्यानंतर सीडॅकचं सेंटर गुरुवर्य महाराजांनी चालू केलं, की जिथे डॅक नावाचा कोर्स आहे, तर तो 6 महिन्याचा कोर्स आमच्याकडे शिकवला जातो. आणि त्या मुलांना हेही शिकवलं जातं, कोणतं अध्यात्मही शिकवलं जातं. म्हणजे सीडॅक शिकणाऱ्या मुलाला, इंजिनियर्सना अध्यात्मही शिकवलं जातं. अशा पद्धतीने ते काम चालू होतं. आणि मग तेव्हा तीर्थरूप गुरुवर्य महाराजांकडे मी शिकतही होतो, माझं इंजिनिअरिंगही झालं होतं. आणि मग त्याच्यानंतर मी आमच्या कंपनीमध्ये पूर्ण वेळ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं मी कामही करत होतो. त्यावेळेला सगळं व्यवस्थित चाललं होतं. म्हणजे मला परदेश गमन करण्याची ही संधी होती, गेलोही असतो त्यावेळेला. पण त्यावेळेला अचानक काय घटना घडली, तर तीर्थरूप गुरुवर्य महाराजांचा अपघात झाला 2003 साली. आणि गुरुवर्य महाराज 42 दिवस बेशुद्ध अवस्थेमध्ये होते, लोकमान्य हॉस्पिटलमध्ये होते. आणि त्या बेशुद्ध अवस्थेतही गुरुवर्य महाराजांच्या जवळ मी ज्ञानेश्वरीचं पारायण करायचो. तर तेव्हा ते डॉक्टर सांगायचे की तुम्ही महाराजांना जाऊन हाक मारा. तर तुम्ही काय नावाने हाक मारता? तर मी, माझ्या भावानी, माझ्या बहिणीने जन्मात महाराजांना हाक मारली नाही, कधीच नाही.
बापरे. बाबा काका काही नाही, काही जर बोलायचं असेल तर त्यांच्या जवळ जाऊन उभं राहायचं. ते आपल्याकडे जेव्हा बघतील तेव्हा पण त्यांना सांगायचं. अरे बापरे. कधी मी हाक मारली नाही. मग तुम्ही हाक मारा, त्यांना बोलवा, काय नावाने बोलवता. हा. तर आम्ही त्यांना सांगायचो डॉक्टरना, आम्ही जन्मात कधी माझ्या तीर्थरूपानं आम्ही हाकच मारली नाही. असं कसं, लोकांना आश्चर्य वाटायचं. पण तो एक सन्मान, एक आदर आहे हा, बापरे. की कोणालाही आपल्या वडिलांना आपण नावाने हाक मारायची नाही, बोलवायचं नाही. हा. मग त्यावेळेस असं म्हणले की ते काय काय केल्यानंतर त्यांना जागेपणा येईल. तर म्हणतात ज्ञानेश्वरी. तर ते डॉक्टर लोक तेव्हा होते, ते ज्ञानेश्वरी वाचायचे. आयसीयू मध्ये होते गुरुवारी महाराज. मग जे जवळचे डॉक्टर ते ज्ञानेश्वरी वाचायचे. आणि वाचताना जर काही त्यांचं चुकलं तर महाराज हात दाबायचे त्याचा. अरे बापरे. म्हणजे बेशुद्ध अवस्थेत असून सुद्धा त्यांना ज्ञानेश्वरीतलं काही चुकलं तर कळायचं. मग असं गुरुवारी महाराजांचा 42 दिवस अनकॉन्शियस होते आणि त्यावेळेला मग कोमामध्ये होते. अरे बापरे. 42 दिवस. आणि त्यावेळेस एका डॉक्टरने असं भाकीत केलं की हे गेलेला माणूस आहे, त्याच्यावर काय उपचार करता. हा. तर ते डॉक्टर वैद्य सर म्हणून होते, व्हीजी वैद्य सर. हा. तर ते म्हणाले असं तुम्ही कोणाबद्दल बोलू नका. हा. तर त्यांनी असं एक वाक्य सांगितलं, हा. डोंट प्रेडिक्ट एनीवन्स डेथ, ही मे अटेंड युअर फिनरल सेरेमनी. तुम्ही कोणाच्या मृत्यूचं भाकीत करू नका. ज्याच्या मृत्यूचं तुम्ही भाकीत करता तोच तुमच्या संस्काराला येऊ शकतो. असं त्यांनी सांगितलं. पण गुरुवारी महाराजांचं काहीतरी पूर्व पुण्याई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकरता प्रार्थना केल्या गेल्या, अनेक यज्ञ केले गेले आणि त्याचं फलित तीर्थरूप गुरुवारी महाराज पूर्ववत हिंडायला फिरायला लागले. पण तेव्हा असं मी ठरवलं की आता ऍक्सिडेंटमुळे काही त्यांच्या म्हणजे हिंडण्या फिरण्याला खूप महाराष्ट्रभर फिरले, पण मर्यादा होत्या. मग मी ठरवलं की आता आपल्याला हे नाही करायचं. आपल्याला जीवन साध्य जे तीर्थरूप गुरुवारी महाराजांचं आहे, त्यांनी जे ज्ञानदान करण्याचं असिधाराव्रत स्वीकारलेलं आहे तेच आपल्याला स्वीकारायचं. म्हणून मी त्याच्यानंतर या कीर्तन प्रवचनामध्ये प्रवृत्त झालो. त्याच्यापूर्वी मी कीर्तन प्रवचनाच्या निमित्तानं जास्त वेळ फिरायचं नाही. माझं IT कंपनी म्हणजे मी अध्ययन तर झालंच होतं, पण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करणं, लोकांना IT शिकवणं, 8-8 तास लेक्चर्स घेणं, हे सगळ्या माझ्या गोष्टी त्यावेळेस सुरू होत्या. नंतर मग मी ठरवलं की आपल्याला हेच करायचं. मग त्याच्यानंतर मी गुरुवारी महाराजांचा एक नियम, तुम्ही शिकत राहा. तुम्हाला मी कधीपर्यंत शिकवणार, जोपर्यंत तुम्ही नापास होत नाही तोपर्यंत तुम्ही शिकत राहा, असं गुरुवारी महाराजांना सांगणं कायम. मग माझं इंजिनिअरिंग झालं. त्याच्यानंतर मग मी कर्नाटकामध्ये जाऊन संस्कृतमध्ये BA केलं. त्याच्यानंतर मग MA तत्वज्ञानामध्ये, फिलॉसॉफीमध्ये MA केलं. त्याच्यानंतर मग रोज फिरताना ज्याप्रमाणे आध्यात्मिक साक्षरता पाहिजे त्याप्रमाणे वैधानिक कॉन्स्टिट्यूशनल लिटरसी असलीच पाहिजे आपल्याला. मग त्या दृष्टीने रोज संबंध येतो. आता हे सगळं आश्रमाचं काम असेल, व्यावहारिक गोष्टी असतील, तर कायद्याची अडचण पडत प्रत्येक ठिकाणी याचे. म्हणलं मग आपणच वकील होऊ, म्हणून मग मी LLB केलं त्याच्यानंतर. आणि मग त्याच्यानंतर नागपूरला सरकारचं कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ आहे. तर त्या कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठामध्ये मी तत्वज्ञानामध्ये PhD केलं. तर आणि आमच्या घरामध्ये सगळेजण असं म्हणजे गुरुवारी महाराजांची प्रेरणा, तुम्ही शिका. माझ्या बहिणीने सुद्धा संत वाङ्मयामध्ये नामभक्तीवरती PhD केलेलं आहे. माझा जे धाकटे बंधू आहेत चिदंबरेश्वर, त्यांनी सुद्धा संस्कृतमध्ये त्यांनी MA केलेले, ते सुद्धा वकील आहेत. त्यांचं सुद्धा आता संशोधनाचं कार्य चालू आहे. म्हणजे गुरुवारी महाराजांनी प्रत्येकाला शिकवलं, प्रत्येकाला अध्ययनामध्ये प्रवृत्त केलं. आणि गुरुवारी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या समोरच आम्ही कीर्तन प्रवचन करायचो. अनेक ठिकाणी ते आम्हाला कीर्तन प्रवचन म्हणजे त्यांच्या आज्ञेनेच आम्ही जायचो. आमच्या बुद्धीने कधी कुठे कीर्तन प्रवचनाला गेलो नाही. तीर्थरूप गुरुवारी महाराजांनी सांगितलं, बाबा तू इथे जा, इथे जा. आम्हाला पाठ घ्यायला गुरुवारी महाराजांनी सांगितलं. आता गेल्या 2-5 वर्षापासून या आश्रमामध्ये आम्ही विचारसागर असतील, वृत्ती प्रभाकर असतील, दशोपनिषद, ब्रह्मसूत्र, पंचदशी या ग्रंथांचं पूर्वी ज्याप्रमाणे तीर्थरूप गुरुवारी महाराज शिकवायचे त्याप्रमाणे गुरुकार्य बुद्धीने अजूनही आम्ही त्या शिकवण्याच्या कार्यामध्ये आता प्रवृत्त. म्हणजे त्यांची सेवा म्हणून करणं, आपला काही तेवढा मोठा अधिकार नाही. ते ज्ञानाचा सागर होते. आपण काय अगदी त्यातलं टिटवीनी ज्याप्रमाणे पाणी घ्यावं त्याप्रमाणे आपण थेंब थेंब त्यातनं घेतलेला आहे. त्यामुळं फक्त एक गुरुकार्य बुद्धीने त्यांच्याच प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादानं काहीतरी आपला हा प्रयत्न आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमची काही जीवनशक्ती नाही तशी, आमचं काही तेवढं तप नाहीये की आमच्या तपानं काही लोकांमध्ये संक्रमण व्हावं ज्ञानाचं. पण एक त्यांनी दिलेला वसा आणि वारसा हा पुढे चालवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टीने आता सध्या हा सगळा प्रयत्न चालू आहे. मी आणि माझे बंधू आम्ही 2 जण कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून फिरणं असेल, इथे पाठ घेणं असेल, हे काम आता त्यांच्या आदेशाने, त्यांच्या आज्ञेनं, त्यांच्या आशीर्वादानं थोड्या फार प्रमाणामध्ये पुढे नेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे सध्या. जे वारकरी संप्रदाय आणि त्याच्यातला जर आहे वेगवेगळे, जसं आपण म्हणतो की भरपूर नद्या मिळून किंवा भरपूर सारे ओढे मिळून एक नदी बनत असते आणि ते निरंतर आहे. कधी एक नदी वेगळी आणि तो ओढा वेगळा होऊ शकत नाही.
तसं जर वारकरी संप्रदायाचं एक वेगळं स्वरूप जे साखरे महाराज यांच्या परंपरेने जे सांभाळलंय याच्याबाबत आम्ही अनभिज्ञ होतो. आणि त्यातला एक मुद्दा तुमचा जो आहे म्हणजे सगळ्या परंपरेत पहिला तर तुम्ही संसारिक आहात. तुम्ही संसार सांभाळून जे विद्वत्ता आणि आध्यात्मिकता वैराग्यासोबत आपल्याला दिसते साहजिकरित्या ती संसारात राहून ती प्राप्त करणे आणि ते मेंटेन करणे ह्या गोष्टी दोन्ही वेगळ्या वेगळ्या ठेवल्या पाहिजेत. हा अध्यात्म हा आणि संसार या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या ठेवल्या पाहिजेत. ह्याची धर्मिसळ होता कामा नये. ह्याच्यात त्याच्यात हे असं योग्य नाही. या दोन्ही गोष्टी वेगळ्या एकाच माणसाने पण दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने दोन्ही वेगळ्या स्वरूपामध्ये जर चालवायला पाहिजे. नाहीतर परमार्थामध्ये जर प्रपंच आला तर ते परमार्थाचं शुद्ध स्वरूप राहत नाही. प्रपंचात परमार्थाला तर एखाद्या वेळेस ठीक आहे, पण परमार्थामध्ये प्रपंच आणणं हे अत्यंत चुकीचं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी अशा वेगळ्या ठेवून करण्याचं सामर्थ्य या संप्रदायामध्ये आहे आणि आतापर्यंत ते चालूच राहिले त्याप्रमाणे. आज म्हणतो आपण की महाराष्ट्रामध्ये जे कल्चर आहे की जी संस्कृती आहे ही टिकून किंवा ही अशी प्रगल्भ आणि याच्यामध्ये परिपूर्णता किंवा विवेक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि याचं जे श्रेय आहे ते कीर्तन परंपरेला पण दिलं जातं. नक्कीच. किंबहुना अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये हे जे सामाजिक सौदार्य टिकून आहे, सौदार्य एकत्र मित्रतेची भावना आहे, एकत्वाची भावना आहे, समरसतेची भावना आहे. ती समरसतेची सौहार्दपूर्ण वातावरण असण्याची जी गोष्ट आहे ती गोष्ट या वारकरी संप्रदायामुळे घडलेली आहे. वारकरी संप्रदायाचे संस्कार जर जनसामान्यांवर नसते तर आज महाराष्ट्रामध्ये खूप वेगळं चित्र दिसलं असतं. वारकरी संप्रदायाचे या महाराष्ट्र देशावरती अनंत उपकार आहेत आणि याच्यामुळेच तर या महाराष्ट्रामध्ये एकता नाही तर फार अवघड होतं. हो खरे. आज सुद्धा आपण बघतो नॉर्थ मध्ये जे सगळे मूवीज वगैरे बनतात ते सेक्टर काय कुठला मूवी असो, पण ह्या सगळ्या अशा ज्या विपरीत परिस्थिती जे आपल्या आध्यात्मिक मनाला सुद्धा आपण पारंपरिक आहोत, आपल्याला पारंपरिक रूढी आवडतात, जमतात की चला यांच्या मागे शास्त्र आहे, पवित्रतेचा वगैरे एक लॉजिक असतं. मात्र ज्यावेळेस एखाद्या जीवाला त्रास होतो अशा प्रकारे ज्यावेळेस त्या गोष्टीचं विकृत स्वरूप कुठे बघायला मिळतं ते आपल्याला महाराष्ट्रात नाही मिळत. आणि महाराष्ट्रामध्ये संत परंपरेमध्ये म्हणजे आता कोणाला नावं नाही ठेवायची, तुम्ही उत्तर हिंदुस्थानामध्ये गेला तर या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार गढूळपण आहे. तेवढा गढूळपणा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे, थोड्या प्रमाणामध्ये, पण जेवढा उत्तर हिंदुस्थानामध्ये दिसतो तेवढा इथे नाहीये. कारण की संतांची जी शिकवण आहे की सद्गुरूकडे, देवाकडे माता या दृष्टीने बघणं, प्रेम करताना प्रेमाचं उदाहरण उत्तर हिंदुस्थानामध्ये प्रियकर आणि प्रियतमा या दृष्टीने देवभक्तांमधलं त्या ठिकाणी प्रेम सांगितलं जातं. पण महाराष्ट्रामध्ये देवभक्तातलं प्रेम हे माता आणि मुलगा या दृष्टीने प्रेम सांगितलं जातं. ह्याच्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती, संत परंपरा ही विलक्षण स्वरूपाची आहे. छान. जे हा तर वेगळा चर्चेचा मुद्दा आहे, विषयच आहे की एक फक्त माझं एक मला असं कोणीतरी बोलताना ती गोष्ट आमच्या बोलण्यात आली की आजकाल धार्मिकपणा वाढतोय पण जो धर्माचा किंवा धार्मिकतेचा जो कंट्रोल नाहीये किंवा त्या गोष्टीला एक बेस नाहीये, अध्यात्माचं किंवा अभ्यासाचं पाठबळ नाहीये, त्यामुळे त्याचं जेवढा धोका आधी नव्हता तेवढा धोका परमार्थाला किंवा धर्माला आत्ता जास्त वाढतोय ह्या अनियंत्रित आध्यात्मिकतेमुळे. असं फार खूप सुंदर प्रश्न आहे हा. तर एक मौलिक ज्ञानोबा यांच्या वाङ्मयामध्ये हा विषय आलेला आहे, धर्म आणि नीती. तर धर्म आणि नीती यांची फारकत व्हावी असा आता सगळा प्रयत्न चाललाय. म्हणजे राजनीती आणि धर्म, नीती म्हणजे राजनीती. तर राजनीती आणि धर्म हे दोघं एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालले पाहिजे. त्याच ठिकाणी मौलिक ज्ञानोबा सांगतात, जेव्हा देव अवतार घेतो तर देव अवतार घेतल्यानंतर तो काय करतो, धर्माशी नीतीशी शेज भरी. तर शेज भरणं म्हणजे विवाह लावून देणं. कोणाचा? धर्माचा आणि नीतीचा एकमेकांचा विवाह लावून देतो. धर्म जर नीती शिवाय राहील तर तो विधुराप्रमाणे असेल आणि नीती जर धर्माविषयी शिवाय राहील तर ती उच्छृंखल असेल. म्हणून धर्माचं अधिष्ठान हे फार महत्वाचं आहे. पण धर्म काय लोकांना नाही लक्षात येत. धर्म शब्दाची व्याख्याच कळत नाही लोकांना. तर धर्म म्हणजे काय, तर ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिच्युअल्स म्हणतो, ते रिच्युअल्स म्हणजे धर्म नाहीये. तर धर्म म्हणजे काय, तर धारयती इति धर्मः.
जो समाजाला एकसंध पकडून ठेवतो त्याचं नाव धर्म आहे. वा. ज्याच्यामुळे लोक विभागले जातात तो धर्म अजिबात नाही. क्या धर्म बात. काय करतो तर धर्म एकत्रित करतो लोकांना. जो लोकांना विभागतो त्याला कधीही धर्म म्हणता येत नाही. धर्म समाजाला एकत्र ठेवण्याचं काम करतो. वा. म्हणून धारयती इति धर्म. एक साधी सोपी व्याख्या सांगतो धर्माशी. तर माणसाने स्वार्थी असावं का नसावं? असावं. स्वार्थ माणसाने असलंच पाहिजे. स्वार्थ असल्याशिवाय आपण जगूच शकत नाही. माणसाने स्वार्थ असावा, पण आपल्या स्वार्थाने दुसऱ्याच्या स्वार्थामध्ये अतिक्रमण करू नये. हे जे सांगतो तो धर्म. क्या बात आहे. वा वा. म्हणजे आपण स्वार्थी असावं, पण आपल्या स्वार्थाचा परीघ आपण मर्यादित ठेवला पाहिजे. हा. आपला स्वार्थ आणि दुसऱ्याचा स्वार्थाचा क्लॅश नाही झाला पाहिजे. क्या बात तर आहे. दोघांच्या स्वार्थाचा क्लॅश होऊ नये अशा पद्धतीने समाज रचना जो ठेवतो त्याचं नाव आहे धर्म. धर्म. मग भांडणं लावणारा धर्म कसा काय होऊ शकेल? नाही. म्हणून धर्म शब्द नेमका काय आहे, धर्माची व्याख्या काय आहे, धर्माची संकल्पना काय आहे, हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदाय, धर्म या सगळ्या गोष्टी आपण नीट समजावून घेतल्या पाहिजेत. या जर नीट समजावून घेतल्या तर खरोखरीच अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत या. मग माऊलींचं म्हणणं, आता विश्वात्मके देवे जे खळांचे विश्वास स्वधर्म सूर्य पाहू. त्या स्वधर्म सूर्याचा जर उदय व्हायचा असेल तर पहिल्यांदा धर्म म्हणजे काय समजून घेतलं हे समजून पाहिजे. घेतलं फक्त पाहिजे. जय श्रीराम म्हटल्याने आपण हिंदू आणि अल्लाह अकबर म्हटल्याने आपण मुसलमान होत नसतो. ते फार वेगळ्या गोष्टी आहेत त्या. म्हणजे हो. कसं आहे की धर्म एकच आहे जगामध्ये, जगात एकच आहे. हो. पण तो धर्म नेमका कोणता हे आपण समजून घेतलं सगळ्या पाहिजे. संतांनी एकच सांगितलंय. कदाचित त्यांनी तोच मानवता धर्म किंवा माऊलींनी सांगितलेला विश्वधर्मच सांगितलाय. विश्वधर्म हा अत्यंत महत्वाचा आहे. तो मौलिक ज्ञानोबारांनी सांगितलाय तो तसा नीट समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. असं. वा, आज खरंच अभिमानाने ऊर भरून आला. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण. ह्या मोठ्या मोठ्या परंपरा, हे मोठे मोठे साधू आज आपल्याला इतक्या सहजतेने प्राप्त झाले, याबद्दल माऊलींचे मानावे तितके धन्यवाद थोडे. आणि हे वैभव आपलं आहे, हे आपलंय, ही गोष्ट, याचा अभिमान बाळगावा तो किती. ह्या महात्म्यांबद्दल आपल्याला जर माहिती नसेल तर आपण महाराष्ट्रात काय भारतात राहून जर आपल्याला ह्या परंपरा माहिती नसतील आणि हे ज्ञान जर आपल्यापर्यंत पोहोचलं नसेल तर आपल्यासारखे उपरे आपण. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला. यातनं जर आपल्याला काही बोध किंवा काहीही मिळालं असेल, तुमचे धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत बघितला आणि या साधू लोकांच्या चरणी आपण नतमस्तक होऊयात आणि प्रार्थना करूयात की यांना जे जीवनामध्ये प्राप्त झालं, यांच्या कृपेने आपल्याला आयुष्यामध्ये त्याचा काही वाटा मिळो, अशी आपण या गुरुचरणी प्रार्थना करूयात. आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. बरं, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा आपल्या परंपरेला, आपल्या साधूंना. अजून जी लोक मॉडर्न आहेत, जे तुम्हाला प्रश्न विचारतात काय आहे तुमचा वारकरी संप्रदाय, ज्यांना वाटत असेल की वारकरी संप्रदाय हा अडाणी लोकांचा आहे, सांगा त्यांना आमच्या कंपन्या आहेत, आमच्या IT कंपन्या आहेत, त्यासोबतच वैराग्यवान साधू पण आहेत आणि त्यासोबतच अशा गुरु परंपरा किंवा ह्या ऋषी परंपरा चालवणारे पण आहेत. मी तर भारावून गेलोय. म्हणजे आय एम अंडर लॉट ऑफ इन्फॉर्मेशन आणि मला असं व्यक्त नाही होऊ शकत आहे माझ्या स्वतःच्या भाग्याबद्दलच आणि आपल्या ह्या परंपरेबद्दलच्या अस्मितेने, अभिमानाने सुद्धा. आणि नक्कीच हो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा, आम्ही त्या पिन करू आणि नक्कीच त्या ह्या साधूजनांपर्यंत जर आमच्याकडनं शक्य असलं तर पोहोचवण्याचा प्रयत्न करू, किंवा पुढच्या कुठल्याही साधूंसोबत ज्यावेळेस आम्ही पॉडकास्ट करू त्यावेळेस ते विचारल्याशिवाय राहणार नाही. तर नक्की तुम्हाला काय वाटतंय, तुमचे आशीर्वचन आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. रामकृष्ण हरी.